हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सेट 2021साठी पेपर 1 प्रिपरेशनमध्ये टीचिंग ॲप्टिट्यूड म्हणजे अध्यापन अभियोग्यता या युनिटवरती मास्टर मॉक बघणार आहोत. मास्टर मॉक टेस्ट जे आहे टीचिंग ॲप्टिट्यूडवरती, ज्याच्यामध्ये आपले 80 प्रश्न आहेत टीचिंग ॲप्टिट्यूडवर विथ सोल्युशन एक्सप्लेनेशन. ते आज आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचे आहेत. त्याआधी जे स्टुडंट्स महाराष्ट्र सेट 2021साठी प्रिपरेशन करत आहेत, ज्यांचं प्रिपरेशन झालं आहे आणि आपल्या प्रिपरेशनला असिस्ट करायचं आहे, बूस्ट करायचं आहे, त्यांच्यासाठी पेपर 1साठी खास टेस्ट सिरीज घेऊन आलो आम्ही, ज्याच्यामध्ये फीचर्स आहेत की PYQs आहेत 2011पासून ते 2020पर्यंतचे. ज्या प्रश्नपत्रिका आहेत म्हणजे PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे आहेत ते टेस्ट फॉर्मॅटमध्ये अवेलेबल केलेले आहेत विथ कम्प्लीट सोल्युशन, ज्यामुळे तुमचा मागच्या वर्षीच्या पेपरचा ॲनालिसिस देखील होईल आणि सराव देखील होईल. हे खूप महत्त्वाचं असतं कुठल्याही एक्झामचं प्रिपरेशन करताना, म्हणून प्रेफरन्स देऊन हे आम्ही 8 टेस्ट सिरीजमध्ये ॲड केलेलं आहे. 40 टेस्ट मिळणार आहेत कंप्लीट सिलॅबसवरती, म्हणजे प्रत्येक युनिटवर 2 टेस्ट होणार आहेत, म्हणजे भरपूर सराव इथेही होणार आहे. फुल सिलॅबस नोट्स मिळणार आहेत इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये. जी लँग्वेज तुमच्यासाठी उपयुक्त आहे किंवा चांगली समजते त्यातून तुम्ही अभ्यास प्रिपरेशन करू शकता. शिवाय फुल सिलॅबस व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत. 200+ व्हिडिओ लेक्चर्स तुमच्यासाठी याच्यामध्ये असणार आहेत, जे टेस्ट सिरीजमध्ये मिळणार आहेत. महाराष्ट्र सेट पेपर 1चा पूर्ण सिलॅबस, पूर्ण पेपरचा सराव तुमचा इथे होणार आहे. म्हणून लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज सबस्क्राईब करा. लास्ट इयरचा या टेस्ट सिरीजचा रिझल्ट खूप चांगला होता. 100पेक्षाही जास्त स्टुडंट्स या टेस्ट सिरीजच्या मार्फत पास झाले होते किंवा सेट एक्झाम क्लिअर केली होती. याही वर्षी याचा निकाल चांगलाच येऊ शकतो, म्हणून लवकरात लवकर टेस्ट सिरीज सबस्क्राईब करा. त्यातल्या स्टुडंट्सपैकी, क्लिअर करणाऱ्या स्टुडंट्सपैकी तुम्ही एक असाल. ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी फक्त तुम्हाला प्ले स्टोअरवरून ॲप डाउनलोड करायचा आहे, ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी नावाचं, ज्याचा लोगो तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय, स्क्रीनशॉट तुम्हाला दिसतोय की हे ॲप्लिकेशन कसं डाउनलोड करायचं आहे, ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी नावाचं. याशिवाय तुम्हाला आणखीन इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करू शकता, हवी ते इन्फॉर्मेशन घेऊ शकता. तर सुरू करूया आजच्या आपल्या प्रश्नांना. पहिला प्रश्न आहे, द अडल्ट लर्नर इज प्रौढ अध्ययनार्थी म्हणजे काय किंवा ते कसे असतात. आपल्या ऑप्शन्स पैकी एक करेक्ट आन्सर चॉईस करायचा आहे आपल्याला. प्रौढ अध्ययनार्थी म्हणजे काय? तर सर्वात प्रथम प्रौढ अध्ययनार्थी काय हे आपल्याला माहित पाहिजे. तर प्रौढ अध्ययनार्थी म्हणजे कोण? जे कॉमनली आपण त्यांना म्हणू शकतो की मॅच्युअर स्टुडंट्स असतात, एक्सपिरियन्स असतात, ओल्ड लोक जे म्हणतात आपण 18 वर्षाच्या वरती जे लोक असतात त्यांना आपण अडल्ट म्हणू शकतो. तर ते प्रौढ अध्ययनार्थी जे असतात त्याला आपण अडल्ट लर्नर असं म्हणू शकतो. तर अडल्ट लर्नर हे स्पेसिफिक क्रायटेरियामध्ये येतात. ते एक्सपिरियन्स असतात. त्याच्यानंतर त्यांच्यासाठी वेगवेगळे कोर्सेस अवेलेबल केलेले असतात. आता कौशल्य विकास कोर्सेस असतात. त्यानंतर ज्यांना अभ्यास करायला जमलं नाही त्यांच्यासाठी डिस्टन्स एज्युकेशनचे प्रकार आहे तो आपल्याला माहिती आहे. त्यामध्ये सगळे प्रौढ अध्ययनार्थी येऊ शकतात. असे नाही की त्याच्यामध्ये स्टुडंट्सच असतात, पण त्यामध्ये प्रौढ अध्ययनार्थी देखील असतात. तर थोडक्यात अडल्ट लर्नर म्हणजे कोण? तर जे प्रौढ व्यक्ती आहेत त्यांना आपण अडल्ट लर्नर असं म्हणू शकतो. तर त्यांच्याविषयी आपल्याला या ऑप्शनपैकी करेक्ट आन्सर चॉईस करायचा आहे. तर काय आपले ऑप्शन्स आहेत? पीअर मोटिवेटेड, सह अध्ययनार्थी प्रेरित असतात, सेल्फ मोटिवेटेड असतात, स्वयंप्रेरित असतात, फॅमिली मोटिवेटेड असतात, कुटुंब प्रेरित असतात, सोसायटी मोटिवेटेड असतात म्हणजे समाज प्रेरित असतात. त्याचा करेक्ट आन्सर चॉईस करायचा आहे आपल्याला. तर सहअध्ययी प्रेरित असू शकतो का प्रौढ अध्ययनार्थी? आपल्याला माहिती आहे प्रौढ अध्ययनार्थी म्हणजे एक एक्सपिरियन्स व्यक्ती असतो, तो स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो. तर तो सहअध्ययी प्रेरित असू शकतो का? असू शकतो, पण यापेक्षा चांगला आधी ऑप्शन्स कुठले आपण बघू शकतो. सेकंड आहे सेल्फ मोटिवेटेड, स्वयंप्रेरित असतो का? हो. जर त्याला वाटलं की मला आता शिकायचं आहे किंवा मला काहीतरी घ्यायचं आहे, तसं प्रत्येक व्यक्ती हा नेहमी शिकतच असतो, लर्नरच असतो. पण व्यक्तीला जेव्हा एक बेसिक किंवा डिप्लोमा वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये जर त्याला लर्न करायचं असेल, काहीतरी शिकायचं असेल, डिग्री घ्यायची असेल, सर्टिफिकेट घ्यायचं असेल, तर त्याला स्वयंप्रेरित असणं गरजेचं आहे. म्हणून हे पण आपलं ऑप्शन बी जे आहे ते आपल्याला करेक्ट असू शकतं. तर नेक्स्ट ऑप्शन बघूया. फॅमिली मोटिवेटेड, कुटुंब प्रेरित असू शकतो. ते तर कुटुंब प्रेरित आणि समाज प्रेरित पेक्षा तो स्वयंप्रेरित असणं जास्त गरजेचं आहे. मग आपलं करेक्ट आन्सर इथे काय आहे? बी, सेल्फ मोटिवेटेड. द अडल्ट लर्नर इज सेल्फ मोटिवेटेड म्हणजे स्वयंप्रेरित असतो. म्हणजे करेक्ट आन्सर बी आहे. पुढचा प्रश्न बघूया.
मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस दॅट इज MOOCs आर. मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस म्हणजे डॅश डॅश होय. तर काय आहे मॅसिव्ह ओपन कोर्सेस? हे आपल्याला ऑप्शन्स पैकी एक चॉईस करायचं आहे. त्याआधी MOOCs ज्याला आपण म्हणतो मॅसिव्ह ओपन कोर्सेस, ऑनलाईन कोर्सेस, ते काय आहे हे मी तुम्हाला सांगते. ही जी एक कार्य करणारी ऑनलाईन कोर्सेस प्रोव्हाइड करणारी एक संस्था आहे असं आपण म्हणू शकतो, किंवा कोर्स ऑफ स्टडी मेड अवेलेबल ऑन द इंटरनेट. थोडक्यात असं म्हणू शकतो, हे जे कोर्सेस आहेत ते ऑनलाईन इंटरनेटवरती अवेलेबल असतात. याच्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड पार्टिसिपेशन मिळतं आणि शिवाय ओपन ॲक्सेस असतो. सगळ्या स्टुडंट्स म्हणजे जगामध्ये जेवढे पण स्टुडंट्स आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा कोर्स जॉईन करता येऊ शकतो. ऑनलाईन पोर्टल थ्रू, वेब थ्रू याद्वारे हे कोर्सेस अवेलेबल केलेले आहेत. मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस याद्वारे हे कोर्सेस अवेलेबल केलेले आहेत आणि कुठलाही व्यक्ती त्यासाठी पार्टिसिपेंट होऊ शकतो. यासाठी हे कोर्सेस आहे. याचा एक उद्देश असा आहे की सगळ्यांना सगळ्या नॉलेज मिळालं पाहिजे किंवा सर्टिफाईड कोर्स करता आले पाहिजेत किंवा ते उपयोगात आले पाहिजे, सगळ्यांच्या जवळ पोहोचता आलं पाहिजे सहज आणि कमी इकॉनॉमिकल दृष्टीने सगळ्यांपर्यंत पोहोचावं, यासाठी ही एक गोष्ट कोर्स आहे असं आपण म्हणू शकतो. तर आपले ऑप्शन्स बघूया. त्यापैकी करेक्ट आन्सर याच्याशी कुठलं जुळतं ते बघूया. ऑप्शन्स आहेत फ्लेक्झिबल अँड ओपन फॉर्म ऑफ सेल्फ डायरेक्टेड ऑनलाईन लर्निंग डिझाईन फॉर मास पार्टिसिपेशन. मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी अरेखित केलेले अलवचिक व स्वनिर्देशित मुक्त स्वरूपाचे ऑनलाईन अध्ययन. बी फ्लेक्झिबल अँड ओपन फॉर्म ऑफ टीचर डायरेक्टेड ऑनलाईन लर्निंग डिझाईन ॲज मास पार्टिसिपेशन. मोठ्या प्रमाणावर सहभागासाठी अरेखित केलेले लवचिक आणि शिक्षक निर्देशित मुक्त स्वरूपाचे ऑनलाईन अध्ययन. फ्लेक्झिबल अँड ओपन फॉर्म ऑफ सेल्फ डायरेक्टेड ऑफलाईन लर्निंग डिझाईन फॉर मास पार्टिसिपेशन. फ्लेक्झिबल अँड ओपन फॉर्म ऑफ टीचर डायरेक्टेड ऑफलाईन लर्निंग डिझाईन फॉर मास. जेव्हा आपण ऑप्शन्स वाचतो त्याच्यामधून सी आणि डी हे ऑप्शन्स तिथेच कट होतात, कारण आपण नावामध्येच वाचतोय, प्रश्नामध्येच वाचतोय की मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस, आणि इथे आपल्याला डी आणि सी मध्ये ऑप्शन्स दिलेले ऑफलाईन वर्ड इथे आलेला आहे, म्हणून हे दोन्ही ऑप्शन्स आपले उत्तरातून कट झालेले आहेत. आता पहिला ए आणि बी मध्ये आपल्याला करेक्ट आन्सर चॉईस करायचा आहे. तर पहिला आहे मोठ्या प्रमाणावर सहभागासाठी अरेखित केलेले लवचिक आणि स्वनिर्देशित मुक्त स्वरूपाचं ऑनलाईन अध्ययन, आणि खाली दिलेलं आहे शिक्षक निर्देशित. तर मी आता सुरुवातीला सांगितलं की मॅसिव्ह ओपन कोर्सेस कसे आहेत, शिक्षक निर्देशित नाही, ते स्वयंनिर्देशित आहेत. आपण चॉईस करू शकतो, फक्त ते ऑनलाईन स्वरूपाचं आहे सगळ्यांना माहिती पुरवण्यासाठी. माझं करेक्ट आपलं ए जे आहे फ्लेक्झिबल अँड ओपन फॉर्म ऑफ सेल्फ डायरेक्टेड ऑनलाईन लर्निंग डिझाईन फॉर मास पार्टिसिपेशन. जसं मी माहिती सांगितली मॅसिव्ह MOOCsचे काय काय उपयोग आहेत किंवा ते काय आहे नेमकं, मग याच्यातून आपलं करेक्ट आन्सर काय आलेला आहे, ए आलेला आहे. पुढचा प्रश्न बघूया. मॉडर्न टीचिंग सपोर्ट सिस्टीम इन्क्लूड्स. अध्यापनाच्या आधुनिक साहित्यभूत प्रणालीमध्ये टिंबटिंबचा समावेश होतो. कशाचा समावेश होतो आपण बघूया. आपले ऑप्शन्स आहेत स्मार्ट बोर्ड्स, ग्रीन बोर्ड्स, चार्ट्स, मॅप्स. ज्याला मराठीत आपण बोलतो स्मार्ट बोर्ड्स, ग्रीन बोर्ड्स, तक्ते, नकाशा. ग्रीन बोर्ड्स म्हणजे ते जे फळे असतात, पहिले काळे असायचे, नंतर ते ग्रीन बोर्ड झाले, त्याच्यानंतर तक्ते आहेत, नकाशे आहेत. हे सगळं तर पूर्वीच्या काळात देखील होतं, पण मॉडर्न मध्ये काय आलेलं आहे, नवीन आधुनिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये, अध्यापनाच्या आधुनिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये यापैकी काय आलेलं आहे, तर ते याचं करेक्ट ए स्मार्ट बोर्ड. तर स्मार्ट बोर्ड ऍक्च्युली काय असतं, आपण बघतो की प्रेझेंटेज हे लावलेलं असतं समोर वर्गामध्ये, एक मोठा पडदा लावलेला असतो आणि त्याच्यावर आपण प्रोजेक्टर टाईप जे शिकवण्यासाठी ऑनलाईन किंवा जे टीचर शिकवतायत पीपीटी थ्रू किंवा एखादी इमेज दाखवून, व्हिडिओ दाखवून जे टीचर शिकवत असतात ते प्रोजेक्टर थ्रू त्या पडद्यावरती ते प्रोजेक्ट होत असतं. ही एक स्मार्ट पद्धत आहे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करण्याची किंवा विद्यार्थ्यांना टेक्नॉलॉजीला जोडण्यासाठीची. हे स्मार्ट बोर्ड्स असे यूज केले जातात. हे कॉम्प्युटरला कनेक्ट केले जाऊ शकतात किंवा एज्युकेशनल वेबसाईट जे आहे त्याच्या थ्रू किंवा सॉफ्टवेअर्स जे असतात त्या थ्रू कनेक्ट केले जाऊ शकतात स्मार्ट बोर्ड्स. अशा प्रकारे स्मार्ट बोर्ड्स जे आहेत ते आपल्या अध्यापनाच्या आधुनिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये येतात. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲप्लिकेबल टू द इंटरनल असेसमेंट. अंतर्गत मूल्यमापनाला खालीलपैकी काय लागू पडत नाही. तर अंतर्गत मूल्यमापन सुरुवातीला काय आपल्याला बघायला पाहिजे.
अंतर्गत मूल्यमापन काय आहे की आपण ज्या एक्झाम्स देत होतो त्या कशासाठी असायच्या, ते आपलं मूल्यमापन करण्यासाठी असायच्या. तोंडी परीक्षा असायच्या ते आपलं मूल्यमापन करण्यासाठी असायच्या. एक थोडक्यात काय आहे की मूल्यमापन म्हणजे जे काही आपण शिकलेलं आहे ते कसं आहे, किती शिकलेलं आहे किंवा कसं शिकलेलं आहे, बरोबर शिकलेलं आहे की नाही याचं मोजमाप घेणं किंवा रिव्हिजन घेणं, त्याला आपण मूल्यमापन असं म्हणू शकतो. तर ते करण्यासाठी ऑप्शन्सपैकी काय लागू पडत नाही हा आपला प्रश्न आहे. आपले ऑप्शन्स आहेत इंटिग्रेशन ऑफ टीचिंग अँड इव्हॅल्युएशन, अध्यापन आणि मूल्यमापन यांचे एकात्मीकरण, टेस्टिंग ऑफ स्किल्स अँड ॲबिलिटीज, कौशल्य आणि क्षमता यांची चाचणी, पिरियडिक अँड कंटिन्युअस, समयकालीन आणि निरंतर, यूज ऑफ ओनली अचीवमेंट टेस्ट, केवळ संपादन चाचण्याचा उपयोग. तर यामध्ये आपल्याला करेक्ट आन्सर चॉईस करायचा आहे. पहिला ऑप्शन बरोबर आहे का, तर हो, हे लागू पडतं. मूल्यमापन आणि अध्यापन एकात्मीकरण करायला पाहिजे आपल्याला, तेव्हाच त्यातून आपल्याला काहीतरी साध्य होईल. त्यानंतर दुसरं आहे कौशल्य आणि क्षमता यांची तपासणी. बरोबर आहे, मी म्हटलं आपल्याला मूल्यमापन करताना ह्या गोष्टींची गरज पडते की कौशल्य किती आहे, क्षमता किती आहे, म्हणजे कौशल्य मिळालं आहे काय आहे विद्यार्थ्यांमध्ये हे ओळखणं किंवा त्यांची क्षमता काय आहे याची तपासणी करणं हे मूल्यमापनामध्ये येतं. मूल्यमापनामध्ये समयकालीन आणि निरंतर या दोन्ही गोष्टीसुद्धा येतात. पण यापैकी काय आपल्याला गरज नाही आहे किंवा ॲप्लिकेबल नाही आहे, तर फक्त इथं केवळ हा वर्ड आल्यामुळे, ओनली हा वर्ड आल्यामुळे हे आन्सर आपलं होऊ शकत नाही. संपादन चाचण्यांचा उपयोग करणं हे अंतर्गत मूल्यमापनाला आपण ठरवू शकतो आहे, पण ओनली बोलले तर म्हणून हे ऑप्शन आपल्या इथे चुकीचं आहे आणि आपल्या प्रश्नाचा आन्सर हेच आहे. खालीलपैकी काय लागू पडत नाही, तर यूज ऑफ ओनली अचीवमेंट टेस्ट हे लागू पडत नाही, म्हणून याचं करेक्ट आन्सर जे आहे ते डी आहे. बघूया पुढचा प्रश्न. डायलॉग मेथड ऑफ डिस्कवरिंग द ट्रूथ वॉज गिवन बाय, सत्य शोधण्यासाठीची संवाद पद्धती टिंब यांनी दिली. तर सत्य शोधण्यासाठीची संवाद पद्धती हे कोणी दिली आपल्याला सांगायचं. आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत प्लेटो, सॉक्रेटिस, फ्रोबेल, हार्टबर्ट. तर याच्यापैकी आपल्याला एक करेक्ट आन्सर सांगायचं आहे, पण त्याआधी आपल्याला सत्य शोधण्यासाठीची संवाद पद्धती म्हणजे डायलॉग मेथड ऑफ डिस्कवरिंग द ट्रूथ म्हणजे काय हे आपल्याला माहिती पाहिजे. ही एक सुप्रसिद्ध पद्धत आहे जी विद्यार्थ्यांमधील गंभीर विचारसरणीमध्ये संवादाला उत्तेजन आणि प्रोत्साहित करते, ज्यायोगे निष्कर्ष निकाल लावतो आपण. त्यानंतर सॉक्रेटिसने संवाद विकसित केला. हा सॉक्रेटिस पद्धतीचा एक प्रकार आहे ज्यामध्ये संभाषण व्यक्तीच्या मताचे मूल्य आणि सत्य शोधण्यासाठी वापरला जातो. अशा प्रकारे या सत्यशोधन पद्धती आपण म्हणू शकतो. तर ते नेमके काय सांगते आपल्याला, तर संवादात वादविवाद, चर्चा किंवा विचारमंथन करण्याच्या सत्राने गोंधळ होऊ नये, कारण ही एक पद्धतशीर तपासणी आहे जी सहभागांना सामान्य कार्यात गुंतवते. समजलं. तर याच्यामध्ये काय आहे, तर वादविवाद, चर्चा किंवा विचारमंथन करण्यामध्ये गोंधळ होऊ नये म्हणून ही एक पद्धत वापरली जाते सत्य शोधण्यासाठी, फॅक्ट शोधण्यासाठी, म्हणून ही जी एक पद्धत आहे ती वापरली जाते. तर ही कोणी पद्धत दिलेली आहे असं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर आपलं करेक्ट आन्सर जे आहे ऑप्शन्सपैकी बी सॉक्रेटिस हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की सत्य शोधण्याची संवाद पद्धती काय आहे, ती कोणी दिली आहे, तर ती सॉक्रेटिसने दिलेली आहे. गोंधळ होऊ नये, चर्चा करताना, वादविवाद करताना गोंधळ होऊ नये यासाठीची ही पद्धत दिलेली आहे. पुढचा प्रश्न बघूया. रिफ्लेक्टिव्ह टीचिंग इज डॅश डॅश, विमर्शिव अध्यापन म्हणजे काय. तर विमर्शी अध्यापन, रिफ्लेक्टिव्ह टीचिंग ही एक टर्म आहे, ती काय आहे नेमकं सांगायचं आहे. आपले ऑप्शन्स दिलेले आहेत. सायक्लिक प्रोसेस ऑफ थिंकिंग अबाउट लर्निंग, अध्ययनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया. लिनियर प्रोसेस ऑफ थिंकिंग अबाउट टीचिंग, अध्यापनाबाबत विचार करण्याची रेषीय प्रक्रिया. सायक्लिंग प्रोसेस ऑफ थिंकिंग अबाउट टीचिंग, अध्यापनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया. लिनियर प्रोसेस ऑफ थिंकिंग अबाउट लर्निंग, अध्ययनाबाबत विचार करण्याची रेषीय प्रक्रिया. तर आपल्या ऑप्शन्सवरून तर आपल्याला एक लक्षात येतं की रिफ्लेक्टिव्ह टीचिंग ही एक सायक्लिक प्रोसेस आहे किंवा एक प्रोसेस आहे जी लर्निंगशी रिलेटेड आहे किंवा टीचिंगशी रिलेटेड आहे. तर यातून करेक्ट आन्सर आपल्याला चॉईस करायचं आहे. तर याचं करेक्ट आन्सर जे आहे सी, सायक्लिक प्रोसेस ऑफ थिंकिंग अबाउट टीचिंग. रिफ्लेक्टिव्ह टीचिंग म्हणजे थोडक्यात आपण काय सांगू शकतो, जो चॅप्टर आपण शिकवतो, जे काही आपण शिकवतो त्याच्यावर चिंतन करणं म्हणजे रिफ्लेक्टिव्ह टीचिंग असं आपण थोडक्यात म्हणू शकतो. तेच पुन्हा आठवणं, त्याचं स्मरण करत राहणं, जेणेकरून ते परत पुन्हा आपल्याला आठवेल किंवा लक्षात येईल. जेव्हा केव्हा आपण ते वर्ड बघू, चॅप्टर बघू, तेव्हा ते आपल्याला आठवेल यासाठी हे चिंतन केलं जातं. आपल्या लक्षात राहण्यासाठी जे काय अध्ययन केलेलं आहे ते लक्षात राहण्यासाठी हे रिफ्लेक्टिव्ह टीचिंग केलं जातं.
म्हणून याचा करेक्ट आन्सर काय आहे? सी आहे. सायक्लिक प्रोसेस ऑफ टीचिंग अबाउट थिंकिंग अबाउट टीचिंग, अध्यापनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया. ही एक चक्रीय प्रक्रिया आहे, सायक्लिक प्रोसेस आहे, जी कंटिन्यूस होते. शिकवलं की विचार करतो, शिकवलं की विचार करतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अ टीचर शुड आयडेंटिफाय डॅश डॅश अँड टीच अकॉर्डिंगली. शिक्षकाने डॅश डॅश ओळखून अध्यापन केलं पाहिजे. तर काय ओळखून शिक्षकाने अध्यापन केलं पाहिजे हे ऑप्शन्सपैकी आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन्स आहेत: इकॉनॉमिक कंडिशन ऑफ स्टुडंट्स, विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती बघून; इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस अमॉंग स्टुडंट्स, विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद बघून; इकॉनॉमिक कंडिशन ऑफ पॅरेंट्स, पालकांची आर्थिक स्थिती बघून; इंडिव्हिज्युअल डिफरन्स अमॉंग पॅरेंट्स, पालकांमधील व्यक्तिभेद ओळखून किंवा करून. त्याचा करेक्ट आन्सर काय असायला पाहिजे? एक एक ऑप्शन चॉईस करूया आपण. तर पहिलं ऑप्शन्स इथे आपलं करेक्ट होणार नाही किंवा आन्सर असणार नाही, कारण कुठल्याही विद्यार्थ्याची आर्थिक स्थिती कशी आहे हे बघून आपण ठरवत नाही की त्याला काय शिकवायचं आहे की नाही, हे शिक्षक ठरवू शकत नाही. तर नेक्स्ट ऑप्शन बघूया. इंडिव्हिज्युअल्स डिफरन्स अबाउट स्टुडंट्स, विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद ओळखून. तर हे आपलं आन्सर असू शकतं, कारण जेव्हा व्यक्तीची आपण बुद्धी बघतो किंवा त्याला समजून घेण्याची क्षमता ओळखून आपण अध्यापन करतो तेव्हा ते करेक्ट होतं, म्हणजे त्या स्टुडंट्सला समजतं आणि त्याचा उपयोग होतो, त्याचा रिझल्ट आपल्याला मिळतो. पण आर्थिक स्थिती बघून विद्यार्थ्यांची आपण त्याला अध्यापन केले पाहिजे हे चुकीची गोष्ट आहे. शिवाय पालकांची आर्थिक स्थिती आणि पालकांचा व्यक्तिभेद याचा काहीही संबंध या अध्यापनाशी होत नाही. तर विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद ओळखून अध्यापन करणंच हे एका शिक्षकासाठी उपयोगी ठरतं आणि त्याचा रिझल्टही चांगला येतो. म्हणजे याचं करेक्ट आन्सर आहे बी, इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस अमॉंग द स्टुडंट्स, विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद ओळखून शिक्षकाने अध्यापन केलं पाहिजे. ते प्रत्येकाला समजण्यासाठी हे उपयुक्त ठरतं किंवा रिझल्ट चांगला मिळण्यासाठी. रिझल्ट इन द सेन्स स्टुडंट्सचा जेव्हा विकास होतो तो रिझल्ट आपण इथे घेतो. म्हणून याचा करेक्ट आन्सर बी आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. स्वयंप्रभा इज अ ग्रुप ऑफ डॅश डॅश चॅनल्स डिवोटेड टू द कास्टिंग ऑफ हाय क्वालिटी एज्युकेशनल प्रोग्राम्स. स्वयंप्रभा हा एक उच्च दर्जाचे शैक्षणिक कार्यक्रम प्रक्षेपित करण्यासाठीचा चॅनल्सचा समूह आहे. तो कुठला आहे तो आपल्याला सांगायचा आहे. याच्यात करेक्ट ऑप्शन आपल्याला सांगायचे ऑप्शन्स आहेत 32 DTH, 34 DHT, 7 THD, 12 TDH. तर करेक्ट आन्सर सांगण्याआधी स्वयंप्रभा काय आहे आपल्याला माहिती पाहिजे. स्वयंप्रभा ही एक ऑनलाईन कोर्सेस प्रोव्हाइड करणारी योजना आहे, स्कीम आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन रजिस्टर होऊन शिक्षा घेऊ शकता, म्हणजे मिळवू शकता. तुम्हाला जो कुठला कोर्स करायचा आहे तो या थ्रू तुम्ही करू शकता. ज्यांची शिक्षण काही अडचणींमुळे राहिलेलं आहे ते या थ्रू तुम्ही कंप्लीट करू शकता, किंवा जे काही कौशल्य विकास कार्यक्रम आहेत ते याद्वारे राबवले जातात ऑनलाईन. याशिवाय काही चॅनल्स आहेत, म्हणजे DTH जे चॅनल आहेत त्या थ्रू तुम्ही अभ्यास करू शकता, कारण त्यावर देखील या स्वयंप्रभा या योजने थ्रू शिकवलं जातं, शिक्षण दिलं जातं. आत्ता देखील लॉकडाऊनमध्ये देखील याच चॅनलवरून स्टुडंट्सला शिकवलं जात होतं. मला वाटतं बहुतेक सगळ्या स्कूलचे लेक्चर्स हे त्या चॅनल्सवरून प्रसिद्ध होत होते रेग्युलर. लॉकडाऊनमध्ये देखील घरात बसून स्टुडंट्स त्यावरून शिकत होते. हे निःशुल्क आहेत आणि मुफ्तमध्ये ज्याला आपण म्हणतो हे कोर्सेस अवेलेबल आहेत स्वयंप्रभावर. थोडक्यात स्वयंप्रभा म्हणजेच स्वतः आपण त्याच्यावरती तयार व्हायचं आपल्या पायावर उभं राहण्यासाठी हे एक योजना आहे. तर त्यामध्ये जे चॅनल्स आहेत ते चॅनल्स कशा प्रकाशित केले जातात किंवा ते कुठले आहेत हे आपल्याला ऑप्शन्समधून सांगायचं आहे. तर करेक्ट आहे 32 DTH, डायरेक्ट टू होम DTH चॅनल्स जे म्हणतो आपण ते 32 DTH चॅनल्स आहेत जे याच्याशी डिवोटेड आहेत असं आपण म्हणू शकतो. करेक्ट आन्सर ए आहे, कारण 32 DHT हे नाही आहे, DTH हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बाकीच्या तिन्ही ऑप्शन्समध्ये DTH कुठेही नाही आणि 32 हा नंबर आपल्याला लक्षातच ठेवायचा आहे. मग याचं करेक्ट आन्सर आपलं ए लगेच आपल्याला मिळतं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अ ट्रॅडिशनल टीचिंग सपोर्ट सिस्टीम इन्क्ल्यूड्स. जसं आपण बघितलं की मॉडर्न सपोर्ट सिस्टीम टीचिंगची मॉडर्न सपोर्ट सिस्टीम होती, त्यामध्ये काय यूज केलं जात होतं, तसा आपला हा प्रश्न आहे. अध्यापनाच्या पारंपरिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये डॅश डॅशचा समावेश होतो. कशाचा समावेश होतो हे आपल्याला सांगायचं. आपले ऑप्शन्स आहेत व्हाईट बोर्ड्स, स्मार्ट बोर्ड्स, डिजिटल बोर्ड्स, 3 डायमेन्शनल मॉडेल्स. प्रश्न आपला वेगळा आहे, तर इथे आपल्याला करेक्ट आन्सर काय आहे ते द्यायचं आहे.
मगाशी प्रश्न होता की मॉडर्न सिस्टीम्समध्ये काय उपयोग होतात, तर इथे ट्रेडिशनल विचारलेलं आहे. मग याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे ए व्हाईट बोर्ड्स. जसं ब्लॅक बोर्ड्स असतात तसे व्हाईट बोर्ड्स आता बऱ्याचशा स्कूलमध्ये किंवा शिकवण्याच्या ठिकाणी वापरले जातात. तर या बाकीच्या तिन्ही ऑप्शन्सपैकी ए जे ऑप्शन्स आहेत व्हाईट बोर्ड्स तेच पारंपरिक आहेत, बाकीचे तिन्ही जे आहेत ते मॉडर्न सिस्टीम्स आहेत टीचिंगचे. म्हणून इथे करेक्ट आन्सर आपलं ए आलेलं आहे. व्हाईट बोर्ड्स इज अ ट्रॅडिशनल टीचिंग सपोर्ट सिस्टीम्स. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अ टीचर गोज थ्रू द स्टुडंट्स नोटबुक अँड गिव्स रिमार्क्स. दिस इज कॉल्ड ॲज. शिक्षक विद्यार्थ्यांच्या वया तपासतात आणि शेरे देतात, त्याला काय म्हणतात किंवा याला म्हणतात, हे आपल्याला ऑप्शन्सपैकी सांगायचं आहे. आपल्याला माहिती आहे आपण स्कूलमध्ये असताना नोटबुक कंप्लीट करायचो आणि त्या नोटबुकमध्ये आपल्याला शेरा मिळायचा शिक्षकांचा की व्हेरी गुड. ते मिळाल्यावर आपण खूप खुश व्हायचं, आपण पॅरेंट्सला देखील दाखवायचा हा शेरा. तर हा उपयुक्त शेरा कशासाठी असतो किंवा त्याला काय म्हटलं जातं हे आपल्याला सांगायचं आहे. आपले ऑप्शन्स आहेत नोटबुक चेकिंग, नोंद वही तपासणी, डेली रिमार्क्स दैनंदिन शेरे, इव्हॅल्युएशन म्हणजे मूल्यमापन, असेसमेंट म्हणजे मूल्यांकन. त्याचं करेक्ट आन्सर जे आहे त्याचं करेक्ट आन्सर आहे इव्हॅल्युएशन म्हणजे मूल्यमापन. म्हणजे शिक्षक विद्यार्थ्याच्या वया तपासतात किंवा शेरे देतात त्याला आपण मूल्यमापन म्हणतो. आपण जेव्हा गुड मार्क्स घेतो तेव्हा तो आपल्याला मिळालेला शेरा असतो, म्हणजे आपलं तिथे मूल्यमापन झालेलं असतं केलेलं स्टडीचं. म्हणून याचं करेक्ट ऑप्शन आपल्याला सी मिळालेलं आहे. तर आपले टीचिंग ॲप्टिट्यूडवरच्या युनिटवरचे 10 प्रॅक्टिस क्वेश्चन्स आज इथेच संपलेले आहेत. आजचं सेशन इथेच आपल्याला संपलेलं आहे. धन्यवाद. बघूया पुढचा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग टीचिंग लेवल इज सुटेबल फॉर किड्स. खालीलपैकी कोणते शिक्षण स्तर मुलांसाठी योग्य आहेत. किड्स म्हणजे लहान मुलांसाठी जे योग्य स्तर आहेत ते कुठले. आपण जे 3 स्तर बघतो मेमरी लेवल, अंडरस्टँडिंग लेवल आणि रिफ्लेक्टिव्ह लेवल, याचे वेगवेगळे स्तर आहेत, त्याचे वेगवेगळे अंडरस्टँडिंग्स आहेत. जसं मेमरी लेवलमध्ये प्राथमिक आहे, द्वितीयमध्ये अंडरस्टँडिंग लेवल आहे, थर्ड लेवलला जे आहे रिफ्लेक्टिव्ह लेवल आहे. अंडरस्टँडिंग म्हणजे समजून घ्यायचं, मेमरीमध्ये आठवणी ठेवायचं, आणि रिफ्लेक्टिव्ह म्हणजे ते दोन्हीचा यूज करून आपली समज किंवा आपले विचार मांडायचं. असे 3 स्तर आहेत. त्यापैकी कुठला स्तर जो आहे तो लहान मुलांसाठी उपयोगी आहे. नन ऑफ द अबाउट ऑप्शन असणार नाही. या 3 स्तरांपैकी एक ऑप्शन असणारच आहे. मग आपल्याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे मेमरी लेवल. म्हणजे याचं करेक्ट आन्सर काय येणार आहे आपल्याला, तर मेमरी लेवल. टीचिंग लेवलची सुटेबल असणारी किड्ससाठी जी लेवल आहे ती आहे मेमरी लेवल. कारण याच्यामध्ये किड्स जे आहेत ते टीचर ओरिएंटेड असतात. टीचर जे सांगतील ते किड्स करतात, टीचर जे आपल्याला शिकवतील ते पाठांतर करतात, त्यालाच आपण मेमरी लेवल म्हणतो. म्हणून याचं करेक्ट आन्सर आपल्याला बी मिळालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग ऑल्सो कॉल्ड इंट्रोस्पेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग. त्याच्या टॉपिकमध्ये आपण हा वर्ड कुठे बघितला नाही आहे, पण मी मुद्दाम हा क्वेश्चन घेतला आहे म्हणजे तो आपला अभ्यासामध्ये कवर होऊन जाईल. तो प्रश्न असा आहे इंट्रोस्पेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग पुढीलपैकी कोणास अंतर्मुख शिक्षणाचे स्तर देखील म्हटले जाते. तर आपले ऑप्शन्स आहेत मेमरी लेवल, अंडरस्टँडिंग लेवल, रिफ्लेक्टिव्ह लेवल आणि नन ऑफ द अबोव वरीलपैकी काहीही नाही. त्याचं आन्सर आहे सी रिफ्लेक्टिव्ह लेवल, चिंतनशील पातळी. कारण याच्यामध्ये आपण माहिती आपल्याला की या दोन्ही गोष्टी म्हणजे मेमरी लेवल आणि अंडरस्टँडिंग लेवल दोन्ही असायला पाहिजेत. म्हणजे तिथं आपण आपलं मूल्यांकन करतो, स्वतःशी मूल्यांकन करण्याची आपली तयारी होते, आपण तेवढे सक्षम होतो. म्हणून याचा आपल्याला काय आन्सर दिलेला आहे की इंट्रोस्पेक्टिव्ह लेवल देखील याला असं म्हणू शकतो. क्वेश्चन उलटा देखील येऊ शकतो की रिफ्लेक्टिव्ह लेवलचं दुसरं नाव काय आहे. एक नाव आपण बघितलं होतं जे आहे अप्पर थॉटफुल लेवल आणि दुसरं आहे इंट्रोस्पेक्टिव्ह लेवल. आपल्याला ही नावं लक्षात ठेवायची आहेत. एक्झाममध्ये कुठल्याही नावाने हा प्रश्न येऊ शकतो. करेक्ट आन्सर आपला रिफ्लेक्टिव्ह लेवल आहे, चिंतनशील पातळी. नेक्स्ट क्वेश्चन आहे हाऊ मेनी टीचिंग लेवल्स आर अवेलेबल. किती अध्यापन स्तर उपलब्ध आहेत. सुरुवातीलाच आपण बघितलं आपल्या आजच्या टॉपिकमध्येच कव्हर केलेलं आहे की किती लेवल्स आहेत, अध्यापनाचे स्तर किती आहेत. तर ऑप्शन्स आहेत 1, 2, 3 आणि 4. तर याचं करेक्ट आन्सर काय असायला पाहिजे मेमरी लेवल, अंडरस्टँडिंग लेवल आणि थर्ड रिफ्लेक्टिव्ह लेवल. म्हणजे किती स्तर होत आहेत इथे, तर आपले 3 स्तर इथे होत आहेत. मग करेक्ट आन्सर काय येणार आहे आपलं 3 हे आन्सर याचं येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघतोय विच ऑफ द फॉलोइंग इज कॉल्ड लोवेस्ट लेवल ऑफ टीचिंग. खालीलपैकी कोणता अध्यापनाचा सर्वात खालचा स्तर आहे. ऑप्शन्स आहेत मेमरी लेवल, अंडरस्टँडिंग लेवल, रिफ्लेक्टिव्ह लेवल आणि इंट्रोस्पेक्टिव्ह लेवल. तर याच्यामध्ये ऑप्शन्स 2 तर कट होणार आहेत. आपण जो सुरुवातीला पिरामिड बघितलं होतं त्याच्यामध्ये बेसला एक होतं, सेकंडला होतं आणि थर्डला होतं. तर रिफ्लेक्टिव्ह आणि इंटरसेप्टिव्ह लेवल जे आधीच्या प्रश्नांमध्ये आपण बघितलं तर ते 2 सेम ऑप्शन आहेत. म्हणजे याचा करेक्ट आन्सरमध्ये
हे ऑप्शन्स नसणार आहेत. तर मग करेक्ट आन्सर आपलं कशामध्ये असणार आहे, ए आणि बी मध्येच आपल्याला करेक्ट आन्सर चॉईस करायचं आहे. जर ते सुरुवातीला पिरॅमिड बघितलं तर त्याच्यामध्ये बेसला म्हणजे सर्वात खालचा स्तर कुठला होता, मेमरी लेवल. म्हणजे आन्सर आपलं काय असणार आहे, मेमरी लेवल. का, हे किड्ससाठी जास्त उपयोगी होते. ह्याच्यामध्ये स्टुडंट्स फक्त टीचर ओरिएंटेड असतात. त्याच्यामध्ये त्याला स्वतःची काहीच बुद्धी यूज करण्याची गरज नसते. फक्त जे पाठांतर असतं, शार्प बुद्धी असते त्यावेळेला ती फक्त पाठांतर करण्यासाठी उपयोगी येते. म्हणजे सर्वात खालचा स्तर आहे तो मेमरी लेवल. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अ टाईप ऑफ टीचिंग अँड लर्निंग अडॉप्टेड बाय द ॲनिमल्स. खालीलपैकी कोणता प्राण्यांनी शिकवण्याचा किंवा शिकण्याचा प्रकार आहे, किंवा प्राणी जे आहेत ते कुठल्या लेवलमध्ये असतात. ॲनिमल्स असं म्हटलेलं आहे, म्हणून याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे. मी मुद्दाम असे क्वेश्चन्स घेतलेले आहे की जेणेकरून तुम्हाला समजावे की ऑप्शन्स जरी सेम असले तरी त्यावर किती वेगवेगळे क्वेश्चन्स येऊ शकतात. फक्त ऑप्शन पाठ करून किंवा डोळ्याखालून गेल्यानंतर आपण त्याचा आन्सर करेक्ट कुठला आहे सांगू शकत नाही, कारण त्याच ऑप्शनवरती आपल्याला वेगळे प्रश्न देखील एक्झामला येऊ शकतात. यासाठी प्रॅक्टिस होण्यासाठी मुद्दामून हे 5 प्रश्न जे आहेत त्याच ऑप्शन्सवरती घेतलेले आहेत. याचे देखील हे 4 ऑप्शन आहेत, मेमरी लेवल, अंडरस्टँडिंग लेवल अँड रिफ्लेक्टिव्ह लेवल अँड इंटरसेप्टिक लेवल. जसं की आपण आधीच्या प्रश्नासाठी कट केलं होतं, सी आणि डी जे आहे, रिफ्लेक्टिव्ह लेवल आणि इंटरसेप्टिक लेवल, हे दोन्हीचं मिनिंग सेम आहे. म्हणजे हे आन्सर त्याचं होऊ शकत नाही, म्हणून ए आणि बीमध्येच त्याचा आन्सर असणार आहे. तर अंडरस्टँडिंग लेवल जी प्राण्यांमध्ये असते का, नाही. मग इथे कुठला असणार आहे ऑप्शन, याचं करेक्ट आन्सर ए, मेमरी लेवल जे आहे ते इथे करेक्ट असणार आहे. मग एक ऑप्शन आपलं ए करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. फॉर अ टीचर टीचिंग अ क्लास विथ लार्ज स्ट्रेंथ विच ऑफ द टेक्निक्स इज बेस्ट. मोठ्या संख्येने वर्गात शिकवण्यासाठी शिक्षकाने कोणते तंत्र वापरले पाहिजे किंवा त्यासाठी कुठलं तंत्र सर्वोत्तम आहे हे आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन्स आहेत डिबेट, डिस्कशन, प्रॅक्टिकल्स म्हणजे वादविवाद, चर्चा आणि प्रात्यक्षिक, ग्रुप वर्क विथ द लेक्चर्स, व्याख्यानमालेसह गटकार्य, लेक्चर अँड क्लास नोट्स, व्याख्यान व वर्ग नोट्स, सेल्फ स्टडी अँड आस्किंग क्वेश्चन्स, व अभ्यास आणि प्रश्न विचारणे. तर वादविवाद चर्चा यासाठी खूप अभ्यास लागतो, जो नवीन स्टुडंट्स असतील तर ते त्यांना जमणार नाही. व्याख्यानमालेसह गटकार्य, लेक्चर्स देणं ग्रुपमध्ये किंवा ग्रुपमध्ये वर्क करणं. जर विषयच नवीन असेल तर त्यामध्ये ते गटामध्ये काय कार्य करणार. सी ऑप्शन आपल्याला थोडंसं बरोबर वाटतं, पण डी ऑप्शनमध्ये असं दिलेलं आहे की स्वतःचा अभ्यास करायचा आणि प्रश्न विचारायचा. तर हे तंत्र अगदी योग्य होऊ शकत नाही, कारण त्यामध्ये स्टुडंट्स काही करतील काही नाही करणार. पण जर अख्खा स्टुडंटसाठी टीचर जर लेक्चर घेत असतील आणि त्यामध्ये काही फार नोट्स देत असतील तर हे तंत्र त्यांना चांगल्या प्रकारचं आहे, कारण वर्गात संख्या खूप जास्त आहे. ज्या क्लास नोट्स आहेत ते स्टुडंट्स नंतर वाचून देखील त्याच्यावरती अभ्यास करू शकतात. लेक्चर घेतल्यानंतर ते स्टुडंट्सला समजूही शकतं. जेव्हा संख्या मोठी असते शिकवण्यासाठी तेव्हा शिक्षक हे तंत्र सर्वोत्तम म्हणून मानतात. म्हणून आपल्या क्वेश्चनचं आन्सर जे आहे सी आहे. लेक्चर अँड क्लास नोट्स या प्रकारचं तंत्र सर्वोत्तम असं मानलं जातं. या प्रश्नासाठी हे करेक्ट आन्सर सी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, टॉकिंग अँड इनडिसिप्लिन इन क्लासरूम इज अन इंडिकेशन ऑफ. वर्गात बोलणे आणि अनुशासनहीन करणे म्हणजे काय, हे कशाचं लक्षण आहे. थोडक्यात वर्गात जर मुलं गोंधळ घालत असतील किंवा इनडिसिप्लिन दिसत असतील तर हे कशाचं लक्षण आहे हा प्रश्न आहे. ऑप्शन्स आहेत इनडिसिप्लिन स्टुडंट, अनुशासित विद्यार्थी, बोर्डम कॉज बाय रिस्पेक्टिव्हनेस, वारंवारपणाने कंटाळा आलेले, कन्फ्युजन अबाउट थिंग्स थॉट, शिकवलेल्या गोष्टींबद्दल गोंधळ, नॉट समरायझिंग लेक्चर पॉईंट्स, व्याख्यानमालांचा सारांश नाही. तर यावरून या ऑप्शन्सपैकी काय दिसतं. जेव्हा वर्गात मुलं बोलत आहेत किंवा गोंधळ घालत आहेत तर हे कशाचं लक्षण असू शकतं. त्याचं करेक्ट आन्सर आपल्याला सोपं आहे, जे आपल्या अनुभवावरून देऊ शकतो. जेव्हा आपण वर्गात असायचो, आपल्याला कंटाळा आला किंवा बोर झालं तेव्हाच आपण वर्गात गोंधळ घालायचो ना. मग याचं करेक्ट आन्सर द्यायचं आहे बोर्डम कॉज बाय रिस्पेक्टिव्हनेस, वारंवारपणाने कंटाळा आला आहे हे याचं लक्षण आहे. किंवा तेच शिकवत आहेत किंवा त्यांची पद्धत समजत नाही आहे स्टुडंट्सला, कंटाळा आलेला आहे शिकवण्याचा, त्यावेळेस या प्रकारचं इंडिकेशन वर्गामध्ये दिसून येतं. म्हणून याचं करेक्ट आन्सर आपल्याला मिळालेलं आहे बी ऑप्शन, वारंवारपणाने कंटाळा आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, यू हॅव अ मिक्स्ड क्लास ऑफ बॉयज अँड गर्ल्स, विच मेथड वुड यू अडॉप्ट टू इम्प्रूव्ह कोऑपरेशन बिटवीन देम. आपल्याकडे मुला मुलींचा मिश्रित वर्ग आहे, त्यांच्यामधील सहकार्यात सुधारणा करण्यासाठी आपण कोणती पद्धत अवलंब कराल. आपल्याला माहिती आहे बॉईज स्कूल वेगळं असतं किंवा गर्ल्स स्कूल वेगळं असतं आणि काही स्कूल्समध्ये बॉईज गर्ल्स मिक्स क्लास असतात. तर अशा वेळेस त्यामध्ये सहकार्याची भावना येण्यासाठी, त्यांना एकमेकांची मदत करण्याची भावना निर्माण होण्यासाठी
काय केलं पाहिजे किंवा कुठली पद्धत टीचर अवलंबतील स्कूलमध्ये. तर आपले ऑप्शन्स आहेत आस्किंग पॅरेंट्स टू डिस्कस इक्वॅलिटी, पालकांना समानतेबद्दल चर्चा करण्यास सांगायचे. मेकिंग बॉयज अँड गर्ल्स शेअर अ बेंच, मुलामुलींना बेंच सामायिक करायला सांगायचं, एका बेंचवर एक मुलगा एक मुलगी बसून त्यांना ते शेअर करायला सांगायचं. सेटिंग टास्क विच हॅव टू बी डन टुगेदर, एकत्रित कार्य निश्चित करणे. टॉकिंग अबाउट इक्वॅलिटी इन लेसन, धडे समानतेबद्दल बोलणे, म्हणजे लेसन देताना किंवा शिकवताना समानतेबद्दल बोलणे. तर यापैकी कुठला ऑप्शन करेक्ट असणार आहे? तर करेक्ट आहे सी, सेटिंग टास्क विच हॅव टू बी डन टुगेदर. त्यांच्यामध्ये सहकार्याची भावना वाढवायची आहे, समानतेबद्दल नाही. मग त्याच्यासाठी काय ऑप्शन करेक्ट असणार आहे की त्यांना एकत्रित कुठलं तरी कार्य करायला द्यायचं आहे, ज्याच्यामध्ये ते स्वतः एकमेकांविषयी कार्य करतील आणि एकमेकांना त्यांच्या कार्यामध्ये मदत करतील. म्हणून याचं करेक्ट ऑप्शन आपल्याला सी मिळालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, यू आर ट्रेनिंग इन पब्लिक स्पीकिंग अँड डिबेट, विच ऑफ द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स कॅन यू नॉट एक्सपेक्ट टू डेव्हलप. म्हणजे सार्वजनिक भाषण आणि वादविवादाचे प्रशिक्षण घेत आहात, पुढीलपैकी कोणती वैशिष्ट्ये विकसित करण्यासाठी आपण अपेक्षा करू शकत नाही किंवा कुठली वैशिष्ट्ये आपल्याला यातून प्राप्त होणार नाहीत. आपल्या ऑप्शन्सपैकी सांगायचं एक ऑप्शन ज्याच्यामधून ते आपल्याला मिळणार नाही आहे या प्रशिक्षणामधून. ऑप्शन्स आहेत कन्सेप्ट म्हणजे संकल्पना, कंट्रोल ओव्हर इमोशन्स भावनावर नियंत्रण ठेवण्यासाठी, युझिंग लँग्वेज क्रिएटिव्हली भाषेचा क्रिएटिव्ह वापर करण्यासाठी, व्हॉइस मॉड्युलेशन. तर इथं आपल्याला दिलेलं आहे की स्पीकिंग म्हणजे भाषण किंवा डिबेट वादविवाद याच्यामध्ये आपण व्हॉइस मॉड्युलेशन शिकू शकतो. भाषण बोलताना सगळं त्याच्यामध्ये प्रशिक्षण मिळतं. भाषेचा क्रिएटिव्ह वापर करणं इथे होऊ शकतं की कुठली भाषा, कशी अलंकारिक भाषा वापरायची किंवा लोकांना समजेल अशी भाषा वापरायची, क्रिएटिव्हनेस आपल्याला इथं दाखवता येतो. कन्सेप्ट ज्या भाषेवर गोष्टीवर आपण बोलतोय ती कन्सेप्ट क्लिअर करू शकतो, संकल्पना समजून घेऊ शकतो. पण बी ऑप्शन जे आहे कंट्रोल ओव्हर इमोशन्स त्याचं ट्रेनिंग आपल्याला इथे मिळणार नाही आहे भाषण करताना. म्हणून याचं करेक्ट आन्सर जे आपल्याला मिळालेलं आहे ते आहे कंट्रोल ओव्हर इमोशन्स, भावनांवर नियंत्रित ठेवणे किंवा ठेवा. ह्याचं कॅरेक्टरिस्टिक्स इथे मिळणार नाही. याचं करेक्ट ऑप्शन बी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आणि आजचा आपल्या सिरीजचा आजच्या सेशनचा आपला लास्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द यूज ऑफ टेक्स्टबुक इन क्लास. वर्गात पाठ्यपुस्तकांचा उपयोग काय आहे. आपण जी पाठ्यपुस्तके वापरतो त्याचा उपयोग नेमका काय आहे, ती कशासाठी वापरले जातात. आपले ऑप्शन्स आहेत टू अचीव लर्निंग ऑब्जेक्टिव्स, शिकण्याची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, टू डिलिमिट व्हॉट इज टू बी टॉट, शिकवल्या जाणाऱ्या गोष्टींना मर्यादा घालण्यासाठी, टू एक्सप्लेन आयडियाज अँड कन्सेप्ट, कल्पना आणि संकल्पना स्पष्ट करण्यासाठी, सेट अ न्यू स्टँडर्ड्स, नवीन मानके ठरवण्यासाठी. तर एक एक ऑप्शन्स आपण कुठले चुकीचे आहेत ते काढूयात, त्यानंतर आपल्याला करेक्ट ऑप्शन लगेच मिळतं. तर पहिलं आहे शिकण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी. डिलिमिट व्हॉट टू बी टॉट, तर डिलिमिट कुठल्याच गोष्टीला आपण करू शकत नाही. जेव्हा आपण नॉलेज घ्यायला बसतो तेव्हा मर्यादा घालण्यासाठी कुठलीच गोष्ट अडवू शकत नाही. पाठ्यपुस्तकाचा उपयोग यासाठी केला जातो का, तर नाही. इथे निगेटिव्ह गोष्ट पाठ्यपुस्तकाबद्दल दाखवलेली आहे, म्हणजे ही गोष्ट इथे येणार नाही. नेक्स्ट आहे टू एक्सप्लेन आयडियाज अँड कन्सेप्ट, हे असू शकतं, ए असू शकतं. डी आहे सेट न्यू स्टँडर्ड्स, नवीन मानके ठरवण्यासाठी. तर म्हणजे करेक्ट आहे ते आहे टू अचीव लर्निंग ऑब्जेक्टिव्स, ऑब्जेक्टिव्ह साध्य करण्यासाठी पाठ्यपुस्तकांचा उपयोग केला जातो. नवीन मानकं किंवा संकल्पना स्पष्ट करण्यासाठी पुस्तकांचीच गरज असते असं नाही. जेव्हा टीचर एखादा समोर असतो तेव्हा पाठ्यपुस्तकापेक्षा टीचर जे शिकवतोय त्याकडे आपलं जास्त लक्ष असणं अपेक्षित असतं. त्याच्यातूनच आपल्या संकल्पना स्पष्ट होतात आणि नवीन मानकं देखील ठरवण्याचा प्रयत्न करू शकतो किंवा आपल्याला समजावलं जाऊ शकतं. पण ऑब्जेक्टिव्स पूर्ण करण्यासाठी पाठ्यपुस्तकांचा उपयोग केला जाऊ शकतो किंवा ती उपयोगात येतात. तर अशा प्रकारे आपले 10 प्रॅक्टिस क्वेश्चन्स देखील. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. यू वॉन्ट टू इन्श्युअर पार्टिसिपेशन ऑफ युअर स्टुडंट्स इन क्लास, विच ऑफ द फॉलोइंग मेथड्स ऑफ टीचिंग वुड यू अडॉप्ट. आपल्याला वर्गात अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग सुनिश्चित करण्याची इच्छा आहे, पुढीलपैकी कोणत्या पद्धती तुम्ही अवलंब कराल. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय करायचं की स्टुडंट्सनी जास्तीत जास्त आपल्या लेक्चरला बसावं किंवा आपल्या वर्गामध्ये सहभाग नोंदवावा. त्यासाठी काय करायला पाहिजे. ऑप्शन्स आहेत डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे प्रात्यक्षिक करायला पाहिजे, जी गोष्ट आपण शिकवतोय त्याचं प्रात्यक्षिक करून स्टुडंट्सला दाखवलं पाहिजे म्हणजे स्टुडंट्स सहभागी होतील. की डिस्कशन करायला पाहिजे, चर्चा करायला पाहिजे, रिसायटेशन करायला पाहिजे, पठण करून घ्यायला पाहिजे म्हणजे पाठांतर करून घ्यायला पाहिजे, का रोल प्ले म्हणजे भूमिका खेळ करायला पाहिजे. त्याचं करेक्ट आन्सर आहे येणार आपलं बी, डिस्कशन चर्चा. सगळ्या विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी डिस्कशन चर्चेची पद्धत आपल्याला अवलंबावी लागेल. डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे प्रात्यक्षिकमध्ये फक्त एक व्यक्ती प्रत्यक्ष करून दाखवले, बाकीच्यांना फक्त ते बघावं लागेल. पठणमध्ये जी व्यक्ती सांगणार आहे, बोलणार आहे, त्यात फक्त पाठांतर होऊ शकतं, सगळे एकत्र काम करू शकणार नाहीत. रोल प्ले भूमिका, याच्यामध्ये पण एखादी व्यक्तीच रोल प्ले करू शकते.
सगळे त्याच्यामध्ये सामावले जाणार नाहीत. म्हणून याचं करेक्ट ऑप्शन आपल्याला काय मिळालेलं आहे, बी, डिस्कशन, चर्चा याची पद्धत आपल्याला इथे अवलंबावी लागेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. टू मेक लर्निंग इफेक्टिव्ह अ गोल मस्ट बी मिनिंगफुल इन टर्म्स. शिकण्याला प्रभावी बनवण्यासाठी एखादे लक्ष डॅश डॅश दृष्टीने अर्थपूर्ण असलं पाहिजे. कोणत्या दृष्टिकोनातून लक्ष हे अर्थपूर्ण असलं पाहिजे हे आपल्याला सांगायचं आहे. आपले ऑप्शन्स आहेत ऑब्जेक्टिव्स ऑफ द करिक्युलम, अभ्यासक्रमाची उद्दिष्टे, इंटेलेक्च्युअल आयडियाज, बौद्धिक कल्पना, स्टँडर्ड्स ऑफ ऑदर्स, इतरांची मानके, अँड द नीड्स अँड द पर्पज ऑफ द स्टुडंट्स, विद्यार्थ्यांच्या गरजा आणि हेतू. बरोबर आहे. जर लर्निंग प्रोसेस आपल्याला करायची आहे तिथं स्टुडंट्सला जे नक्की हवं आहे, त्यांना जे गरजेचं आहे त्याबद्दल ज्ञान देणं किंवा त्याबद्दल शिकवणं हे अर्थपूर्ण असलं पाहिजे. तेव्हाच ती प्रोसेस एकदम चांगली आणि मिनिंगफुल होऊ शकते. म्हणून याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे, डी, द नीड अँड पर्पजेस ऑफ द स्टुडंट्स. विद्यार्थ्यांच्या गरजा आणि हेतू दृष्टीने ते अर्थपूर्ण असल्या पाहिजे. तेव्हाच ते स्टुडंट्स ते ज्ञान आत्मसात करतील किंवा त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होईल. अदरवाईज जर 10वीचे विद्यार्थी आहेत आणि त्यांना पहिलीचे जर कविता शिकवत असतील तर त्यामध्ये त्यांना काहीच इंटरेस्ट नसणार आहे. त्यांना 10वीच्या लेवलचा अभ्यासक्रमच त्यांना अर्थपूर्ण असणार आहे त्यांच्या दृष्टीने. म्हणून याचं करेक्ट आन्सर आपल्याला डी मिळतं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग आयटम्स ऑफ इन्फॉर्मेशन आर इम्पॉर्टंट अबाउट स्टुडंट्स टू मोटिवेट देम फॉर स्टडीज. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रवृत्त करण्यासाठी खालीलपैकी कोणती माहिती महत्त्वपूर्ण आहे. अभ्यासासाठी प्रवृत्त करण्यासाठी कुठली माहिती महत्त्वपूर्ण आहे. आपले ऑप्शन्स आहेत लर्निंग स्टाईल, शिकण्याची शैली, पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तिमत्व, सोशिओ कल्चरल बॅकग्राऊंड, सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमी, डी, ऑल ऑफ द अबोव, वरील सर्व गोष्टी. त्याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे, ऑफकोर्स डी, ऑल ऑफ दी अबोव, वरील सर्व. ऑप्शन्सपैकी आपण एक कुठली चॉईस करू शकत नाही कारण त्यांना सगळ्याच माहिती यामध्ये महत्त्वपूर्ण असणार आहेत अभ्यास करण्यासाठी किंवा त्यांना अभ्यासामध्ये इंटरेस्ट निर्माण करण्यासाठी. म्हणून ते तिन्ही ज्या गोष्टी आहेत या इथे कंपल्सरी म्हणू शकतो किंवा अभ्यासासाठी आवश्यक आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. इफ यू वॉन्ट टू इम्प्रूव्ह द ॲबिलिटी टू ऑब्झर्व इन चिल्ड्रन, विच ऑफ द फॉलोइंग वुड यू रिकमेंड. आपण मुलांमध्ये निरीक्षण करण्याची क्षमता सुधारू इच्छित असल्यास आपण खालीलपैकी कोणती शिफारस कराल किंवा अवलंब कराल कुठल्या गोष्टीचा. आपले ऑप्शन्स आहेत जनरेटिंग इंटरेस्ट इन अ सब्जेक्ट, विषयात रस निर्माण करणे, डेव्हलपिंग अ फ्रेमवर्क फॉर एक्सपिरियन्सेस, अनुभवांची चौकट विकसित करणे, शार्पनिंग द सेन्स, इंद्रियांना तीव्र करणे, ट्रेनिंग मेंटल फॅकल्टीज, मानसिक विद्याशाखांना प्रशिक्षण देणे. यापैकी कुठली गोष्ट केल्यावरती लहान मुलांमध्ये किंवा मुलांमध्ये निरीक्षण करण्याची क्षमता सुधारेल असा हा प्रश्न आहे. तर त्याचे ऑप्शन्स आपण बघितल्याचं करेक्ट आहे डी, ट्रेनिंग मेंटल फॅकल्टीज म्हणजे मानसिक विद्याशाखांना प्रशिक्षण द्यायचं. थोडक्यात त्यांचे जे गोष्टी आहेत त्यांना समजून सांगायचं, मानसिक तयारी त्यांची करायची म्हणजे त्यांच्यामध्ये निरीक्षणाची क्षमता सुधारू शकते. हे याचा आन्सर आहे डी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. डॅश डॅश इज अ अपेक्स इन्स्टिट्यूशन इन्वॉल्व्ड इन द प्लॅन्ड अँड कोऑर्डिनेटेड डेव्हलपमेंट ऑफ द टीचर एज्युकेशन सिस्टीम इन द कंट्री. डॅश डॅश ही देशातील शिक्षण व्यवस्थेचा नियोजित आणि समन्वित विकासामध्ये शिखर संस्था आहे. ऑप्शन्स आहेत UGC, NCERT, NCTE, XSEED. तर याच्यामधलं करेक्ट आन्सर जे आहे ते NCTE, ज्याचा फुल फॉर्म आहे नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन. म्हणजे या संस्थेमध्ये टीचरला जे काही प्रशिक्षण मिळतं तर या संस्थेमार्फत मिळतं. जी संस्था फाउंड झाली ती 1995मध्ये. इंडियातली ही संस्था आहे, नॅशनल आहे, ज्याच्यामध्ये टीचर्सला प्रशिक्षण दिलं जातं. तर यामध्ये ही शिखर संस्था आहे असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघतोय. व्हॉट मेक्स अँड ॲडोलसंट रिव्हॉल्ट अगेन्स्ट ऑथॉरिटी. प्राधिकरणाविरुद्धात पौगंडावस्थेतील अवस्थेतील काय बंड करते. ऑप्शन्स आहेत हे थिंक्स दॅट ही इज मॅच्युअर इनफ, त्याला असे वाटते की तो परिपक्व आहे किंवा मोठा झालेला आहे. ही वॉन्ट्स फॉर रिकग्नायझेशन अँड इंडिपेंडन्स ऑफ थॉट अँड ॲक्शन, विचारांची व कृतीची ओळख व स्वातंत्र्य हवी असे विचार करतो. हे थिंक्स दॅट ही इज इंटेलिजंट इनफ, तो विचार करतो की तो पुरेसा हुशार आहे किंवा आहे. ही बिलीव्स दॅट ही डज नॉट नीड एनी ॲडवाईस, त्याला असा विश्वास आहे की त्याला कोणत्याही सल्ल्याची गरज नाही. तर यामधलं कुठलं एक वैशिष्ट्य आहे किंवा बंड काय करतं, याच्यामधलं कुठली भावना जी आहे याच्यामध्ये बंड करते, तर त्याचं ऑब्जेक्ट आहे ते आहे बी, ही वॉन्ट्स टू रिकग्नायझेशन अँड इंडिपेंडन्स ऑफ द थॉट्स, म्हणजे त्याला विचारांची आणि कृतीची ओळख करण्यासाठी स्वातंत्र्य हवे असते. ही जी भावना आहे ती यामध्ये बंड करत असते. नेक्स्ट क्वेश्चन.
You want to develop cooperation and team spirit in students. Which activities would you propose? विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य आणि संघभावना विकसित करायच्या आहे, तर यापैकी कुठला उपक्रम तुम्ही प्रस्तावित कराल किंवा अवलंब कराल? ऑप्शन्स आहेत आर्ट, कला, डिबेट म्हणजे वादविवाद, प्रोजेक्ट वर्क प्रकल्पाचं काम, क्विज क्विज म्हणजे प्रश्न उत्तरांचा जो गेम आपण खेळतो तो. तर यापैकी कुठला उपक्रम जो आहे तो या आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. जो प्रश्न आपला असा आहे की स्टुडंट्समध्ये कॉर्पोरेशन आणि टीम स्पिरिट वाढवण्यासाठी करायचं आहे. आर्ट कलामध्ये काय होईल का? नाही. डिबेटमध्ये टीम स्पिरिट वाढेल का? तर नाही. प्रोजेक्ट वर्कमध्ये हो, प्रोजेक्ट वर्कमध्ये इथं वाढू शकतं. जेव्हा आपण एखाद्या विषयावरती ग्रुपमध्ये प्रोजेक्ट देतो तेव्हा त्यावर एकदा म्हणजे एका ग्रुपमधले लोक एकाच प्रोजेक्टवर काम करतात म्हटलं त्याच्यामध्ये सहकार्याची भावना निर्माण होते. तसंच टीम स्पिरिटसुद्धा जागं होतं किंवा निर्माण होतं. म्हणून याचं करेक्ट आन्सर काय आलं? सी करेक्ट आन्सर असणार आहे. प्रोजेक्ट वर्क म्हणजे प्रकल्पाचं काम दिल्याने आपल्याला स्टुडंट्समध्ये सहकार्य आणि संघभावनेची भावना दिसून येईल किंवा विकसित करता येईल. पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ पनिशमेंट टू द स्टुडंट्स. विद्यार्थ्यांना शिक्षेचा मुख्य हेतू काय? म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षक जे शिक्षा करतात त्याचा मूळ हेतू काय असतो किंवा ती शिक्षा कशासाठी करायची असते? ऑप्शन्स आहेत डेमॉन्स्ट्रेट ऑथॉरिटी प्राधिकरणाचं प्रात्यक्षिक करण्यासाठी, प्रोटेक्ट अदर्स फ्रॉम डुईंग द सेम इतरांच्या तशाच गोष्टींना करण्यापासून वाचवण्यासाठी, रिफॉर्म द ऑफेंडर गुन्हेगाराची सुधारणा करण्यासाठी, रिटॅलिएट फॉर द रॉंग दॅट हॅज बीन डन केलेल्या चुकीबद्दल सूड उगवण्यासाठी. त्याचं करेक्ट आन्सर काय असू शकणार आहेत? इतरांनी अशाच गोष्टी करू नये ही पण गोष्ट बरोबर आहे, पण त्याचा मुख्य हेतू जो असतो तो असतो की त्यांनी केलेला गुन्हा सुधारणे किंवा तो पुन्हा करू नये यासाठी त्याला सुधारणा घडवून आणायची असते, म्हणून त्याला शिक्षा केली जाते. मग आपलं करेक्ट ऑप्शन काय असेल? सी टू रिफॉर्म द ऑफेंडर गुन्हेगाराची सुधारणा करण्यासाठी हा मुख्य हेतू असतो पनिशमेंटचा, म्हणून आपलं सी आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. वाय इज एन्व्हायरमेंट अवेअरनेस नेसेसरी ॲट ऑल स्टेजेस ऑफ एज्युकेशन. शिक्षणाच्या सर्व टप्प्यावर पर्यावरण जागरूकता आवश्यक का आहे किंवा का आवश्यक आहे? ऑप्शन्स आहेत इम्पॉर्टंट फॉर ह्युमन सर्वायवल मानवी अस्तित्वासाठी महत्त्वाचं आहे. एन्व्हायरमेंट वॅरीज फ्रॉम रिजन टू रिजन पर्यावरण हे वेगवेगळ्या प्रदेशात बदलते. मॅन मस्ट कंट्रोल द चेंज एन्व्हायरमेंट मनुष्याने वातावरण नियंत्रित केले पाहिजे आणि वातावरण बदलले पाहिजे. नन ऑफ द अबव वरीलपैकी काहीही नाही. तर सर्व टप्प्यांवर पर्यावरण जागरूकता आवश्यक आहेत कारण प्रत्येक ठिकाणचं वातावरण हे वेगळं वेगळं असतं, पर्यावरण वेगवेगळं असतं. म्हणून प्रत्येक स्टुडंटला किंवा शाळेमध्ये आजकाल हा विषय कंपल्सरी केलेला आहे त्यांना आपल्या एन्व्हायरमेंटची माहिती मिळावी म्हणून. कारण हिमाचल प्रदेशमधला स्टुडंट जर महाराष्ट्रात आला आणि आपल्याकडे त्याच्याकडे हिमाचल प्रदेशच्याच वातावरणाची गोष्ट माहिती असेल, जागरूकता असेल, तर त्याला महाराष्ट्रातल्या पर्यावरणाबद्दल देखील जागरूकता असली पाहिजे. त्यासाठी त्याची स्टडी प्रत्येक गोष्टीमध्ये एज्युकेशनमध्ये आवश्यक आहे. म्हणून करेक्ट आन्सर याचा आहे बी एन्व्हायरमेंट वॅरीज फ्रॉम रिजन टू रिजन पर्यावरण हे वेगवेगळ्या प्रदेशात बदलते म्हणून याच्याबद्दल प्रत्येक ठिकाणी जागरूकता असणं गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन डॅश डॅश स्टेट्स मेजर द एक्सटेंट ऑफ स्टुडंट लर्निंग इन गिवन कंटेंट एरिया. डॅश डॅश त्यासना दिलेल्या सामग्रिक क्षेत्रात शिकवणाऱ्या विद्यार्थ्यांची मर्यादा मोजतात. तर जे काय शिकतायत स्टुडंट्स ते शिकण्याची मोजपट्टी काय आहे किंवा शिकलेलं जे आहे ते मोजण्याची मोजपट्टी काय आहे ह्या थोडक्यात आपल्याला सांगायचं आहे. आपले ऑप्शन्स आहेत अचीवमेंट टेस्ट, ॲप्टिट्यूड टेस्ट, डायग्नोस्टिक्स टेस्ट अँड रेडीनेस टेस्ट. त्याचं करेक्ट आन्सर आपल्याला मिळालं आहे ए अचीवमेंट टेस्ट. कारण याच्यामध्ये लर्नर जे शिकतो, स्किल्स जे शिकतो, लर्न करतो ते त्याचे अचिव्हमेंट्स असते म्हणून याला अचिव्हमेंट टेस्ट असं आपण म्हणतो. म्हणजे याच्यात आपण विद्यार्थ्यांची मर्यादा मोजतो, किती शिकलेलं आहे, किती स्किल्स अचीव केलेले आहेत. या प्रकारे अचिव्हमेंट टेस्ट या मर्यादा मोजण्यासाठी उपयोगी येतात. म्हणून याचा आपल्याला करेक्ट आन्सर ए मिळालेला आहे. तर आजचे आपले प्रॅक्टिस क्वेश्चन्स इथेच संपलेले आहेत. जसं की आपण टॉपिक्स देखील बघितलेले आहेत सुरुवातीला टीचिंग ॲप्टिट्यूडवरचे, जे होते लर्नर्स कॅरेक्टरिस्टिक्स, ॲडोलसंट अँड अडल्ट लर्नर्स कॅरेक्टरिस्टिक्स हे सब टॉपिक होते जे आपण घेतलेले त्याच्या व्हिडिओमध्ये. नेक्स्ट टॉपिक जो असेल तो टीचिंग ॲप्टिट्यूडचाच असणार आहेत आणि 10 प्रॅक्टिस क्वेश्चन देखील त्याच युनिटवरचे असणार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट विल यू डू टू डेव्हलप द क्वालिटी ऑफ डिसिप्लिन अमॉंग द स्टुडंट्स. विद्यार्थ्यांमध्ये शिस्तीची गुणवत्ता विकसित करण्यासाठी आपण काय करायला, म्हणजे थोडक्यात त्यांना शिस्त लावण्यासाठी आपण काय करायचं. ऑप्शन्स आहेत अलाव देम टू टेक रिस्पॉन्सिबिलिटीज त्यांना जबाबदारी देण्यास परवानगी द्यायची, म्हणजे त्यांना जबाबदारी घ्यायला शिकवायचं आणि त्यांच्यावरच शिस्त लागावी यासाठी या जबाबदाऱ्या द्यायच्या.
गेट रूल्स ऑफ कंडक्ट, आचार नियम मिळवा, म्हणजे त्यांना काहीतरी रूल्स लागू नियम करायचे, किंवा गेट द रूल्स ओबेड, म्हणजे नियम पाळले जावे त्यासाठी काहीतरी ऑप्शन्स दिले पाहिजेत, किंवा बनिश देत, त्यांना सोडून द्यायचं, काहीच करायचं नाही. शिस्ती लावण्यासाठी यापैकी कुठली गोष्ट आपण करू शकतो, तर एक गोष्ट करू शकतो ती म्हणजे त्यांना रिस्पॉन्सिबिलिटीज द्यायचा. म्हणजे करेक्ट ऑप्शन आपलं काय आहे, ए. त्यांना जर आपण रिस्पॉन्सिबिलिटी दिली तर त्या पूर्ण करण्यासाठी, पाळण्यासाठी स्टुडंट्स हवे ते वाटेल ते प्रयत्न करतील आणि त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज पार पाडल्यानंतर आपोआपच त्याच्यामध्ये गुणवत्ता विकसित झालेली असेल हे आपल्याला दिसून येईल. म्हणून याचं करेक्ट आन्सर ए आहे. नेक्स्ट क्वेश्चन, फॉर गुड लर्निंग इट इज अ मस्ट फॉर द स्कूल टू हॅव. चांगल्या शिक्षणासाठी टिंब शाळा असणे आवश्यक आहे किंवा शाळेमध्ये ही गोष्ट असणे आवश्यक आहेत. आपले ऑप्शन्स आहेत, वास्ट ओपन एरियाज, बरीच मोकळी जागा, अ गुड लायब्ररी, एक चांगली लायब्ररी, बिग प्लेग्राऊंड, मोठे खेळाचे मैदान, गुड स्टुडंट्स रूम, चांगल्या विद्यार्थ्यांची खोली, म्हणजे जे वर्ग खोली ज्याला आपण म्हणतो ते. तर यापैकी गुड लायब्ररी ऑप्शन्स असू शकतं. बाकीचे ऑप्शन्स का नाही आहेत ते आपण बघूयात. बरीच मोकळी जागा असणं आवश्यक आहे की नाही माहीत नाही, कारण काही क्लासेस किंवा काही शाळा ज्या आहेत ते पूर्वी गावामध्ये एका छोट्याशा जागेत चालायच्या, किंवा आत्ताच्या शाळा आहेत त्याच्या रूम्स मोठ्या मोठ्या असतील अशी नाही आहे. मोकळी जागा असेलच असं नाही आहे सिटीमधल्या शाळांमध्ये. प्लेग्राऊंड असणं गरजेचं आहे, पण त्यामध्ये चांगल्या शिक्षणासाठी हे आवश्यक आहे का की खेळाचं मैदान मोठं असलं पाहिजे, नाही. त्याच्यानंतर आहे गुड स्टुडंट्स रूम, वर्गखोली देखील चांगली सजवलेली असली पाहिजे तरच शिक्षण चांगलं होऊ शकतं का, तर नाही. दिलेल्या ऑप्शन्सपैकी आपलं करेक्ट आन्सर आहे बी, अ गुड लायब्ररी. जर लायब्ररी चांगली असेल तर स्टुडंट्स तिथं वाचन करू शकतील आणि त्याची मदत त्यांना चांगल्या शिक्षणासाठी होईल, त्यांचे विचार चांगले होण्यासाठी होईल. म्हणून एक लायब्ररी असणं आवश्यक आहे. प्रत्येक शाळेमध्ये लायब्ररी असणं एक चांगली गोष्ट आहे किंवा गुड लर्निंगसाठी हे आवश्यक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, बेस्ट ऑन विच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन टाइप्स कॅन यू इव्हॅल्युएट द स्टुडंट्स. पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या प्रश्नांच्या आधारे आपण विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करू शकतो. मूल्यांकन म्हणजे आपल्याला माहिती आहे की प्रोसेस जे शेरे देतात किंवा स्टुडंट्स टेस्ट वगैरे घेतात त्याला आपण मूल्यांकन म्हणतो. थोडक्यात ते जे काही शिकलेलं आहे त्याचं मूल्यांकन करतो. तर ते कशा प्रकारे कुठल्या प्रश्नांच्या आधारे करू शकतो असा प्रश्न आहे. आपले ऑप्शन्स आहेत, शॉर्ट आन्सर टाईप, लघु उत्तर प्रकार, ऑब्जेक्टिव्ह टाईप, वस्तुनिष्ठ प्रकार, एसे टाईप, निबंध प्रकार, डी ऑल ऑफ द अबो, ही एक ऑप्शन आहे एक्स्ट्रा इथे जे आहे नन ऑफ द अबो. त्याचं करेक्ट आन्सर काय यायला पाहिजे, डी ऑल ऑफ द अबो वरील सर्व. कारण कुठलेही प्रश्न असतो त्याचं इव्हॉल्युशन किंवा इव्हॅल्युएशन किंवा मूल्यांकन करणं हे होऊ शकतं प्रत्येक प्रकारच्या प्रश्नांवरून. कधी कधी तर तोंडी प्रश्न विचारून देखील मूल्यांकन होऊ शकतं. तोंडी परीक्षेमध्ये आपण मार्क्स घेतो ते म्हणजे आपलं तोंडी मूल्यांकनच असतं. म्हणून इथे करेक्ट ऑप्शन आपल्याला मिळालेलं आहे डी ऑल ऑफ द अबोव वरील सर्व प्रकारे आपण मूल्यांकन करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे NLM स्टँड्स फॉर. NLM म्हणजे काय किंवा त्याचा फुल फॉर्म काय. आपले ऑप्शन्स आहेत, नॅशनल लिबर्टी मिशन, नॅशनल लिटरसी मिशन, नॅशनल लेबर मिशन, नन ऑफ द अबोव. त्याचं करेक्ट आन्सर आहे बी, नॅशनल लिटरसी मिशन. NLM स्टँड्स फॉर नॅशनल लिटरसी मिशन. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कशासाठी आहे, जे आपल्या टीचिंग ॲप्टिट्यूड युनिटशी रिलेटेड आहे. हाच प्रश्न आपल्याला कदाचित हायर एज्युकेशनमध्ये देखील येऊ शकतो. त्यामुळे NLM जे आहे स्टँड्स फॉर नॅशनल लिटरसी मिशन हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वालिटी ऑफ डॅश डॅश इन अ टीचर हेल्प्स इन ओव्हरऑल ग्रोथ ऑफ स्टुडंट. शिक्षकातील टिंबटिंबची गुणवत्ता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण वाढीस मदत करते. तर शिक्षकातला असा कुठला गुण आहे जो विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण वाढीस मदत करतो. आपले ऑप्शन्स आहेत, बीइंग अ स्ट्रिक्ट डिसिप्लिनर, कडक शिस्तबद्ध असणं, बीइंग अ स्पोर्ट्समॅन, क्रीडापटकार असणे, बीइंग अ मर्सीफुल मदर, दयाळू आई असणे, बीइंग अ सायकोलॉजिस्ट, मानसशास्त्रज्ञ असणे. कडक शिस्त असेल तेव्हा काही स्टुडंट्स पळून जातात. स्पोर्ट्समॅनशिप म्हणजे फक्त खेळामध्येच हुशार असणं चांगली गोष्ट आहे का शिक्षकांनी, नाही. आणि डी सायकोलॉजिस्ट म्हणजे फक्त मानसशास्त्र म्हणजे स्टुडंट्सची मनोळख नाही, यामध्ये स्टुडंट्सची गुणवत्ता होऊ शकते का, नाही. तर शिक्षकांनी एक दयाळू आई असणे म्हणजे बीइंग अ मर्सीफुल मदर जे आहे ही गुणवत्ता विद्यार्थ्यांमध्ये वाढीस लागते. कारण एक शिक्षक जेव्हा आई होऊन विद्यार्थ्यांना शिकवतो तेव्हा विद्यार्थी देखील खुलून त्याच्याशी मोकळेपणाने बोलून आपल्या समस्या समजून शिक्षणामध्ये इंटरेस्ट घेतात. मग अशा प्रकारे इथं आपला आन्सर आहे बीइंग अ मर्सीफुल मदर, दयाळू आई असणे हे आपलं करेक्ट आन्सर आहे. सी ऑप्शन जे आहे
ही गुणवत्ता विद्यार्थ्यांमध्ये सर्वांगीण वाढीस मदत करते. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी डेव्हलप टू सॉल्व एमलेसनेस इन एज्युकेशन. एमलेसनेस म्हणजे काय? कुठलेही ध्येय नसणे. शिक्षणामधील निराधार निराकरण करण्यासाठी आपण पुढीलपैकी कोणते विकसित करू शकतो किंवा कुठला घटक विकसित करू शकतो? आपले ऑप्शन्स आहेत स्ट्रेट फॉरवर्ड एम्स, सरळ ध्येय, सेंट्रलाइज एज्युकेशन, केंद्रीकृत शिक्षण, डेमोक्रेटिक सिटिझनशिप, लोकशाही नागरिकत्व, रिफॉर्म द ॲडमिनिस्ट्रेशन, प्रशासनात सुधारणा करा. तर यातली कुठली गोष्ट आपण चांगली केली किंवा ऑप्शन करेक्ट असणार आहे आपल्या प्रश्नाचं, तर ते आहे सेंट्रलाइज एज्युकेशन. केंद्रीकृत शिक्षण म्हणजे एकाच प्रकारचं शिक्षण आपल्या सगळ्या स्टुडंटला देणे. यामध्ये जर व्यवस्थित शिक्षण असेल, शिक्षणाला महत्त्व द्यायचं आहे, केंद्रीकृत शिक्षण करायचं आहे, त्यावरूनच आपण विकसित करू शकतो, आपण विकास घडून आणू शकतो शिक्षणामध्ये. म्हणून याचं करेक्ट आन्सर आपलं बी आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इफ यू सी दॅट सम पीपल्स आर बीटिंग युअर कलिग विथ whom you do not share a good relation, what would you do? आपण पाहिले की काही लोक आपल्या सहकार्यास मारहाण करीत आहेत, त्यांच्याशी आपण चांगले संबंध सामायिक नाहीत, तरी तुम्ही काय करा? म्हणजे ज्या व्यक्तीशी आपले काही चांगले संबंध नाही आहेत किंवा तो आपल्याशी व्यक्ती वाईट वागतोय, पण तरीही आपण त्याला बघतोय की त्याला मारहाण करत आहेत काही लोक, तर त्यासाठी आपण काय करणार? ऑप्शन्स आहेत मेक द अँटी सोशल पीपल रन अवे विथ द हेल्प ऑफ अदर्स, इतरांच्या मदतीने असामाजिक लोकांना पळवून लावाल. विल ऑब्झर्व फ्रॉम डिस्टन्स, अंतरावरून निरीक्षण कराल. अटेम्प्ट टू स्टॉप द फाईट, लढा थांबवण्याचा प्रयत्न कराल. मूव्ह विदाउट पेईंग अटेन्शन, लक्ष न देता निघून जाल. तर लक्ष न देता निघून जाणं किंवा दूर अंतरावरून निरीक्षण करणं ह्या चांगल्या गोष्टी आहेत का? नाही. मग डेफिनेटली बी आणि डी ऑप्शन्स आपले नसणार आहेत. मग काय असणार, ए की सी? तर याचं करेक्ट आन्सर सी, अटेम्प्ट टू स्टॉप द फाईट. सुरुवातीला आपण ते थांबवण्याचा प्रयत्न करू, जर नाही जमलं तर मग इतरांची मदत मागू, पण इथे सुरुवातीला आपण स्वतः लढा थांबवण्यासाठी किंवा फाईट थांबवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. मग आपलं करेक्ट आन्सर इथे काय असणार आहे? सी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हाऊ वुड यू गेट युअर डिमांड्स मटेरियलाइज ॲज रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ टीचर्स ग्रुप. शिक्षक गटाचे प्रतिनिधी म्हणून आपल्या मागण्या पूर्ण कशा करायच्या? एखाद्या आपल्या गटाच्या मागण्या आहेत पण त्या पूर्ण करून घ्यायच्यात, मग कुठल्या मार्गाने त्या करून घ्यायचा असा आपला प्रश्न आहे. आपले ऑप्शन्स आहेत मीट सिनियर्स अँड ट्राय टू वर्क आउट सोल्युशन्स, वरिष्ठांना भेटा आणि निराकरण करण्यासाठी प्रयत्न करा. बी नॉन कॉर्पोरेशन मुवमेंट्स, असहकार चळवळ चालू करा, म्हणजे कोणालाही सहकार्य करायचं नाही, बसून आपल्या चळवळीमध्ये सहभाग घ्यायचा. गो ऑन अनअनाउन्स्ड लिव्ह, अघोषित रजावर जा. डी स्ट्राईक म्हणजे प्रहार करा. तर यापैकी कुठली गोष्ट अशी जी आपल्या मनाला पटेल किंवा चांगली असेल त्यातलं करेक्ट ऑप्शन असणार आहे किंवा आपलं जे उत्तर असणार आहे ते असणार आहे ए मीट सिनियर्स अँड ट्राय टू वर्क आउट सोल्युशन्स, म्हणजे वरिष्ठांना भेटून निराकरण करण्यासाठी प्रयत्न करू आपण, तेव्हाच तिथे मागण्या आपल्या पूर्ण होतील. बाकीच्या गोष्टींमधून काहीही साध्य होणार नाही. मग इथे आपल्याला फक्त याच गोष्टीतून मार्ग निघू शकतो, म्हणून आपलं करेक्ट आन्सर देखील ए हे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट्स द बेस्ट वे टू कॅल्क्युलेट ह्युमन व्हॅल्यूज इन स्टुडंट्स. विद्यार्थ्यांमध्ये मानवी मूल्य वाढवण्याचा उत्तम मार्ग कोणता आहे? मानवी मूल्य जे प्रत्येकामध्ये आवश्यक असतात त्यावरून मानवाचं बिहेवियर वगैरे ठरवतं. अशा प्रकारचा म्हणजे हे जे मूल्य आहेत ते वाढवण्याचा उत्तम मार्ग कोणता आहे हे सांगायचं. आपले ऑप्शन्स आहेत इम्पार्ट नॉलेज अबाउट सोसायटी, समाजाबद्दल ज्ञान द्या. इम्पार्ट स्ट्रिक्ट डिसिप्लिन, कडक शिस्त लावा. इम्पार्ट नॉलेज ऑफ इथिकल व्हॅल्यूज, नैतिक मूल्यांचे ज्ञान द्या. इम्पार्ट नॉलेज ऑफ हिस्ट्री, इतिहासाचे ज्ञान द्या. इतिहासाचं ज्ञान दिलं तर तिथे मूल्य वाढणार आहेत का? नाही. नैतिक मूल्यांचं ज्ञान दिल्यावरती होऊ शकतं. स्ट्रिक्ट कडक शिस्त लावून देखील इथे मूल्य वाढू शकतात का? नाही. म्हणजे बी आणि डी ऑप्शन्स गेले. मग याचं करेक्ट आन्सर काय आहे? सी, इम्पार्ट नॉलेज ऑफ इथिकल व्हॅल्यूज. नैतिक मूल्यांचं ज्ञान दिल्यानंतर त्याच्यामधली मानवी मूल्य जे ते वाढण्यास मदत होते किंवा त्यांच्यासाठी तो मार्ग मोकळा होतो. म्हणून याचं करेक्ट आन्सर सी आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हाऊ कॅन वी मेक टीचिंग मोर इफेक्टिव्ह इन क्लास. वर्गात अध्यापन अधिक प्रभावी कसे करता येईल? वर्गात जे आपण शिक्षक शिकवत असतात त्याला प्रभावी बनवण्यासाठी खालीलपैकी कोणतं ऑप्शन करेक्ट असेल किंवा त्यातून प्रभावी शिक्षण निर्माण होईल? ऑप्शन्स आहेत गिव्ह सम टाईप्स ऑफ प्रॅक्टिस क्वेश्चन्स आफ्टर टीचिंग कन्सेप्ट्स. संकल्पना शिकवल्यानंतर त्या क्लिअर होण्यासाठी त्यावर काहीतरी सराव प्रश्न द्या. फिनिश होमवर्क ॲट स्कूल अँड सॉल्व प्रॅक्टिस क्वेश्चन्स ॲट होम. म्हणजे वर्गात जे काम आहे दिलेलं आहे ते वर्गातच संपवा आणि दुसरे प्रॅक्टिस क्वेश्चन्स घरी सोडून आणा किंवा शाळेत गृहपाठ पूर्ण करा आणि सराव प्रश्न घरी सोडवा.
गिव सम टाईप ऑफ क्वेश्चन्स टू सॉल्व आफ्टर स्कूल. शाळानंतर सोडवण्यासाठी समान म्हणजे सेम प्रकारचे प्रश्न द्या. रेग्युलर होमवर्क शुड बी गिवन. नियमित गृहपाठ दिला पाहिजे. मी यापैकी अशी कुठली गोष्ट आहे जी शिक्षण प्रभावी बनेल. बाकीच्या गोष्टी जेव्हा घरी करायला सांगू शकतो तेव्हा तिथे अध्यापनाची प्रक्रिया थांबलेली असते. तिथे सेल्फ म्हणजे स्टुडंट्सची प्रक्रिया चालू झालेली असते. त्यांचं सेल्फ इव्हॅल्युएशनसाठी ते करत असतात. पण अध्यापनाची ही प्रक्रिया ही वर्गातच होते. म्हणजे तिथे आपल्याला काय करायला पाहिजे, तर आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे गिव्ह सम टाईप ऑफ प्रॅक्टिस क्वेश्चन आफ्टर टीचिंग कन्सेप्ट. म्हणजे आपण शिकवल्यानंतर त्याच्यावरचे काहीतरी प्रॅक्टिस क्वेश्चन्स द्यायचे, म्हणजे सराव प्रश्न द्यायचे. म्हणजे ती कन्सेप्ट क्लिअर झाली आहे की नाही स्टुडंट्सला ते पण कळेल आणि स्टुडंट देखील जर कन्सेप्ट कळाली असेल तर इंटरेस्ट घेऊन त्यावरचे प्रश्न सोडवण्यास तयार होतात. म्हणजे इथे आपलं अध्यापन प्रभावीपणे होऊ शकतं. म्हणून आपलं करेक्ट आन्सर इथे काय येणार आहे, ए गिव्ह सम टाईप ऑफ प्रॅक्टिस क्वेश्चन आफ्टर टीचिंग अ कन्सेप्ट. अशा प्रकारे आजचा टॉपिक आणि आपले प्रॅक्टिस क्वेश्चन्स इथं संपलेले आहे. जसं आपण प्रत्येक पार्टमध्ये सब टॉपिक घेऊन त्यावर त्या युनिटवरचे 10 प्रॅक्टिस क्वेश्चन्स घेतो. आजचे आपले 10 प्रॅक्टिस क्वेश्चन्स इथे संपलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, ऑन विच लिस्ट द एज्युकेशन इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन. भारतीय राज्यघटनेतील शिक्षण कोणत्या यादीवर आहे. आपल्याला माहिती आहे भारतीय राज्यघटनेमध्ये 3 यादी दिलेल्या असतात, केंद्रीय, राज्य आणि समवर्ती अशा 3 वेगवेगळ्या सूची असतात. प्रत्येक विषयावरती त्याचा मोल किती आहे त्यानुसार या गोष्टी आहेत त्या वेगवेगळ्या गटांमध्ये सांगितलेल्या असतात. सेंट्रल लिस्टमध्ये केंद्र सरकार त्याच्यावरती निर्णय घेतं किंवा महसूल गोळा करण्याचा अधिकार केंद्राला असतो. तर राज्य यादीमध्ये राज्याला हे सगळे अधिकार असतात. आणि कॉन्करंट म्हणजे दोन्ही समवर्ती यादीमध्ये दोन्ही राज्य आणि केंद्र सरकार दोन्हींना त्यावर लक्ष द्यावं लागतं किंवा दोन्हीला त्यावर अधिकार असतात. तर मग एज्युकेशन ही गोष्ट कोणत्या लिस्टमध्ये आहे. ऑप्शन्स आहेत सेंट्रल लिस्ट म्हणजे मध्यवर्ती यादी, कॉन्करंट लिस्ट म्हणजे समवर्ती यादी, स्टेट लिस्ट म्हणजे राज्य यादी आणि डी नन ऑफ दी अबो. तर याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे, बी कॉन्करंट लिस्ट समवर्ती यादी. याचं रिझन असं आहे की सेंट्रलकडे याची पकड असणं किंवा सेंट्रलकडे याचा अधिकार असणं देखील योग्य नाही किंवा स्टेटकडे देखील याचा अधिकार असणं योग्य नाही. मग कॉन्करंट लिस्टमध्ये सेंट्रल आणि स्टेट दोन्हीही त्याच्यावरती निर्णय घेऊ शकतात जे शिक्षणासाठी चांगले आहेत किंवा स्टुडंट्सच्या हिताचे आहेत. म्हणून याचं करेक्ट आन्सर आपलं काय येणार आहे, बी कॉन्करंट लिस्ट समवर्ती यादीमध्ये शिक्षण म्हणजे एज्युकेशन हे इंडियन इन्स्टिट्यूशनमध्ये लिहिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. कम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन इज बेस्ड ऑन डॅश डॅश प्रिन्सिपल. संगणक सहाय्य सूचना टिंबटिंब तत्वावर आधारित असतात. कोणत्या तत्वावर आधारित असतात, क्लासिकल कंडिशनिंग, शास्त्रीय कंडिशनिंग, ऑपरेंट कंडिशनिंग, पेवलियन कंडिशनिंग, रिस्पॉन्डंट कंडिशनिंग अँड सेंडर कंडिशनिंग. तर कुठलं तत्व याच्यामध्ये आपल्याला योग्य वाटतं, कम्प्युटर एक ऑपरेटिंग सिस्टीम असू शकते. याचं करेक्ट आन्सर आपलं जे आहे बी ऑपरेंट कंडिशन, ती ऑपरेट करावी लागते, ऑपरेटच्या तत्वावर आधारित आहे. म्हणून याचं करेक्ट आन्सर आपल्याला बी मिळालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज दूरदर्शन्स एज्युकेशन टेलिव्हिजन चॅनल. दूरदर्शनचे शैक्षणिक दूरदर्शन चॅनल खालीलपैकी कोणते आहे. म्हणजे टी व्हीवर जे शिक्षण शिकवण्यासाठी कंटिन्यू ठेवण्यासाठी लॉकडाऊनमध्ये देखील बरेच चॅनल होते दूरदर्शनवरती जे एज्युकेशन देत होते, म्हणजे लेक्चर्स त्याच्यावरती होत होते स्टुडंट्ससाठी. तर पहिल्यापासून आहे दूरदर्शनच्या शैक्षणिक दूरदर्शन चॅनल खालीपैकी कोणता आहे जो आपल्याला एज्युकेशन चॅनल म्हणून ओळखला जातो. ऑप्शन्स आहेत गुरुकुल, ज्ञान भारती, ज्ञानदर्शन आणि विद्या. तर याच्यापैकी करेक्ट आन्सर काय असणार आहे, सी ज्ञानदर्शन. आपल्याला भरपूर दिवसांपासून माहिती आहे ज्ञानदर्शन हा एक एज्युकेशनल चॅनल आहे टेलिव्हिजनवरचा, दूरदर्शनवरचा, जो सगळ्यांना फ्रीमध्ये बघायला मिळू शकतो, ज्ञानदर्शन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग अफेक्ट्स अँड इंडिव्हिज्युअल्स डेव्हलपमेंट ॲट गिवन टाईम. खालीलपैकी एखाद्याचा व्यक्तीच्या विकासावर परिणाम होतो. कशाचा परिणाम होतो, व्यक्तीच्या विकासावर किंवा डेव्हलपमेंटवर. एखाद्या व्यक्तीच्या विकासावर परिणाम होतो. ऑप्शन्स आहेत देअर एक्सपिरियन्स, त्यांचे अनुभव, इंटरॅक्शन ऑफ नेचर अँड नेचर, निसर्गाचा आणि पोषण आहाराचा संवाद, इनहेरिटेड पोटेन्शियलिटीज, वारसदार सामर्थ्य, सोशल प्रेशर ऑन इंडिव्हिज्युअल्स, व्यक्तीवर सामाजिक दबाव. तर याचं करेक्ट आन्सर बी इंटरॅक्शन ऑफ नेचर अँड नेचर, निसर्गाचा आणि पोषण आहाराचा संवाद याचा व्यक्तीच्या विकासावर परिणाम होतो. म्हणून याचं करेक्ट आन्सर आपल्याला मिळालेलं आहे बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फॉर डॅश डॅश एक्सपेरिमेंटेशन
द स्टँडर्ड प्रोसिजर टू नो द ट्रूथ डॅश डॅश प्रयोग सत्य जाणून घेण्यासाठी मानक प्रक्रिया आहे किंवा एक काय म्हणू शकतो आपण व्हॅलिड प्रक्रिया आहे. कोणती प्रक्रिया आहे जी एक्सपेरिमेंटेशनसाठी उपयोगी आहे किंवा एक प्रोसिजर आहे. ऑप्शन्स आहेत पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, जॉग्रफी, आर्किओलॉजी आणि सायन्स. काय उत्तर असणार आहे याचं? ऑफकोर्स जिथे एक्सपेरिमेंट ऑप्शन येतो, एक्सपेरिमेंट शब्द येतो, प्रयोग शब्द येतो, तिथं त्याचं निगडीत कशाशी असतं? सायन्सशी. म्हणजे याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे आपलं? डी, सायन्स, विज्ञान. विज्ञान जे आहे फॉर सायन्स एक्सपेरिमेंटेशन द स्टँडर्ड प्रोसिजर टू नो द ट्रूथ. Next question. The dash dash amendment got fundamental duties added to the Constitution of India. डॅश डॅश दुरुस्तीला भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य जोडली गेली आहेत. आपल्याला माहिती आहे मूलभूत कर्तव्य आधी मूलभूत हक्क आधी होते, त्यानंतर मूलभूत कर्तव्यही जोडण्यात आलेली आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनला. तर ती कोणत्या भागात जोडली गेलेली आहेत ते सांगायचं आहे. ऑप्शन्स आहेत 42 अमेंडमेंट, 42nd अमेंडमेंट, 54th अमेंडमेंट, 83rd अमेंडमेंट, 93rd अमेंडमेंट. त्याचा करेक्ट आन्सर आहे 42 अमेंडमेंट. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे 42वी घटना दुरुस्ती जी आहे ज्यामध्ये आपण फंडामेंटल ड्युटीज टाकलेल्या आहेत, ज्या टोटल 11 आहेत. त्या 11 ड्युटीज आपल्याला करायच्या असतात पुन्हा, ज्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये इन्क्लुडेड आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप्स आर स्टडीड बाय डॅश डॅश स्टडीज. कारण आणि परिणाम संबंध डॅश डॅश अभ्यासाद्वारे अभ्यासला जातात. तर कारण आणि परिणामचा संबंध कोणत्या गोष्टीद्वारे किंवा कुठल्या प्रक्रियेद्वारे अभ्यासले जातात ते आपल्याला सांगायचं आहे. आपले ऑप्शन्स आहेत क्लिनिकल, कंपॅरेटिव्ह, डेव्हलपमेंटल, एक्सपेरिमेंटल आणि ऑब्जेक्टिव्ह. त्याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑफकोर्स एक्सपेरिमेंटल. कारण एक्सपेरिमेंटलद्वारेच आपल्याला कॉज आणि इफेक्ट रिलेशनशिप मिळतं. तर करेक्ट ऑप्शन आहे डी, एक्सपेरिमेंटल प्रायोगिक. मग पूर्ण वाक्य कसं येणार आहे? कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप्स आर स्टडीड बाय एक्सपेरिमेंटल स्टडीज. कारण आणि परिणाम संबंध प्रायोगिक अभ्यासाद्वारे अभ्यासले जातात. म्हणजे याचं करेक्ट ऑप्शन आपलं डी आहे. द डेव्हलपमेंट ऑफ स्टुडंट्स पर्सनॅलिटी इज अफेक्टेड द मोस्ट बाय डॅश डॅश. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विकासाचा सर्वाधिक परिणाम डॅश डॅशद्वारे होतो. कशाद्वारे होतो? म्हणजे तो विकास होत असेल किंवा कमी होत असेल, पण कुठल्या गोष्टीद्वारे तो होतो हे आपल्याला सांगायचं. आपले ऑप्शन्स आहेत डिसिप्लिन ॲट इन्स्टिट्यूशन म्हणजे संस्थेत असणारी शिस्त, इमोशनल क्लायमेट ॲट होम घरी भावनिक हवामान किंवा वातावरण, इनहेरिटेड असेट्स अँड लायबिलिटीज वारसा मिळालेले मालमत्ता आणि उत्तरदायित्व, सोशल ओरिएंटेशन ऑफ पियर अँड एल्डर्स समवयस्क व वडीलजन यांचे सामाजिक प्रवृत्ती. तर याचं करेक्ट ऑप्शन काय असणार आहे? अंदाज आपल्याला लावायला हरकत नाही आहे, पण याचं करेक्ट आन्सर जे आहे त्या बी, इमोशनल क्लायमेट ॲट होम घरी भावनिक वातावरण जे आहे त्यावरून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्वाचा विकास होत असतो. कारण जसं वातावरण घरी असेल तसे ते स्टुडंट्स असतात. जर घरी वातावरण फ्रेश असेल तर स्टुडंट्स फ्रेश माइंडने अभ्यास करतात, त्यामुळे ते जास्त विकास करू शकतात. पण या उलट जर विद्यार्थ्यांच्या घरी भावनिक हवामान वातावरण जे आहे ते वाईट असेल किंवा व्यवस्थित नसेल तर त्याचा परिणाम त्यांच्या मनावर होऊन त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होऊ शकत नाही. म्हणून याचं करेक्ट ऑप्शन काय असणार आहे आपलं? बी, इमोशनल क्लायमेट ॲट होम. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग सिच्युएशन्स वुड बी द बेस्ट फॉर मॅक्झिमम ट्रान्सफर ऑफ लर्निंग. जास्तीत जास्त शिक्षणाच्या हस्तांतरणासाठी खालीलपैकी कोणती परिस्थिती सर्वोत्तम आहे? ऑप्शन्स आहेत डिफरंट टास्क रिक्वायरिंग डिफरंट रिस्पॉन्सेस भिन्न प्रतिसाद आवश्यक असणारी वेगवेगळी कामं, डिफरंट टास्क रिक्वायरिंग द सेम रिस्पॉन्स समान प्रतिसाद आवश्यक असणारी वेगवेगळी कामं, सिमिलर टास्क रिक्वायरिंग डिफरंट रिस्पॉन्स वेगवेगळ्या प्रतिसादाची आवश्यकता असणारी समान कामं, सिमिलर टास्क रिक्वायरिंग द सेम रिस्पॉन्स समान प्रतिसाद आवश्यक तीच कामं. तर जास्तीत जास्त शिक्षणाचं हस्तांतर कोणत्या परिस्थितीमध्ये होऊ शकतं? तर जिथं वेगवेगळे टास्क सेम रिस्पॉन्स मिळणारे असतील तर त्या परिस्थितीमध्ये शिक्षणाचं जास्तीत जास्त हस्तांतरण होऊ शकतं. म्हणजे इथे कुठला आन्सर करेक्ट असणार आहे? बी, डिफरंट टास्क रिक्वायरिंग द सेम रिस्पॉन्स म्हणजे समान प्रतिसाद आवश्यक असणारी वेगवेगळी कामं करायची आहेत, म्हणजे तिथे जास्तीत जास्त शिक्षणाचं हस्तांतरण होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच वन ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट इन टीचिंग. पुढीलपैकी कोणत्या अध्यापनात सर्वात महत्त्वाचा घटक आहे? काही घटक दिलेले आहेत आपल्याला, त्यापैकी कुठला घटक हा अध्यापनात सर्वात महत्त्वाचा आहे आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन्स आहेत रिलेशनशिप बिटवीन टीचर्स अँड स्टुडंट्स शिक्षक व विद्यार्थ्यांमधील संबंध, सब्जेक्ट मॅटर विषय,
टीचिंग टेक्निक अँड एड्स यूज्ड, अध्यापन तंत्रे आणि वापरलेली मदत. स्टुडंट्स नॉलेज, विद्यार्थ्यांचे ज्ञान. विद्यार्थ्यांचे ज्ञान अध्यापनात महत्त्वाचं आहे का? नाही. विषय आपण काय शिकवतो हे महत्त्वाचं आहे का? नाही. मग तंत्र कुठली वापरले आहेत ही महत्त्वाचे आहेत का? नाही. मग एकच ऑप्शन इथे आपल्याला करेक्ट दिसते, ते आहे ए, रिलेशनशिप बिटवीन टीचर अँड स्टुडंट. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील संबंध, त्या दोघांमध्ये संबंध अगदी चांगले असतील, म्हणजे शिकवणे आणि शिकणे यांच्यामध्ये व्यवस्थित संबंध असेल तर तो जो टीचिंगची प्रोसेस आहे तिथे खूप चांगल्या प्रकारे घडू शकते. म्हणून जो हा इम्पॉर्टंट एलिमेंट आहे याला असं आपण म्हणू शकतो. बाकीच्या विषयांपेक्षा त्या दोघांमध्ये बॉन्डिंग चांगलं असलं पाहिजे. टीचरने शिकवलेलं स्टुडंटला समजलं पाहिजे, स्टुडंटला समजलं नाही तर त्यांनी ते टीचरला न घाबरता विचारलं पाहिजे. अशा प्रकारचं ते रिलेशनशिप असलं पाहिजे, तरच तिथे टीचिंगची प्रोसेस व्यवस्थित घडून येईल. म्हणून याचा करेक्ट ऑप्शन काय आहे? ए आहे. त्याचा पहिला प्रश्न बघतो आपण. एज्युकेशन प्रोव्हाइडेड टू द चाइल्ड बाय द स्कूल इज. मुलांकडून शाळांना दिले जाणारे शिक्षण हे कसे आहे? आपले ऑप्शन्स आहेत फॉर्मल, इनफॉर्मल, ट्रॅडिशनल, हायली स्टँडर्डाइज. औपचारिक, अनौपचारिक, पारंपरिक आणि उच्च प्रमाणित. त्याचा आन्सर काय असायला पाहिजे? तर हे फॉर्मल प्रकारचं शिक्षण आहे. जे शाळेत मुलांना दिलं जातं ते फॉर्मल असतं. घरी जे शिक्षण मुलांना मिळतं, जसं की आई काही रीती सांगत असते किंवा मूल्य म्हणजे व्हॅल्यूज शिकवत असते, तर ते इनफॉर्मल असतं. तर शाळेत जाऊन मुलांनी शिकणं हे फॉर्मल, औपचारिक शिक्षण असतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे. ॲज अ प्रिन्सिपल हाव वुड यू बिहेव विथ द बिलो ॲव्हरेज स्टुडंट्स. प्राचार्य म्हणून कमीत कमी सरासरी विद्यार्थ्यांशी तुम्ही कसे वागेल? तर सरासरी विद्यार्थी असो किंवा हुशार विद्यार्थी असो तर त्याच्याशी प्रिन्सिपलनी कसं वागलं पाहिजे हा आपला प्रश्न आहे. ऑप्शन्स आहेत सेम ॲज विथ अदर स्टुडंट्स, इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच. जनरसली, उदारपणे. वोंट पे एनी अटेन्शन, लक्ष देऊ नका. वोंट अलाउ देम टू टेक नेक्स्ट क्लास, पुढच्या वर्गात त्यांना परवानगी देऊ नका. त्याचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे? प्रत्येक विद्यार्थ्यांप्रमाणेच त्यांना वागवलं पाहिजे का? किंवा त्यांच्याकडे लक्ष न देऊन चालणार आहे का? किंवा पुढच्या वर्गात त्यांना परवानगी द्यायची नाही म्हणजे त्याच वर्गात त्यांना ठेवायचं, असं करून चालेल का? नाही. मग प्रिन्सिपलने कसं वागलं पाहिजे? जेनरसली, उदारपणे त्यांच्याशी वागलं पाहिजे. त्यांचे प्रॉब्लेम्स समजून घेतले पाहिजेत. त्यांना हव्या त्या ठिकाणी मदत करायला पाहिजे त्यांच्या स्टडीमध्ये ग्रोथ होण्यासाठी. म्हणून इथे करेक्ट आन्सर काय आलेला आपला? बी. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट फाईल रायटिंग ऑन ब्लॅकबोर्ड. ब्लॅकबोर्डवर लिहिताना सर्वात महत्त्वाचे काय आहे? तर ब्लॅकबोर्ड, चॉक अँड बोर्ड जो मेथड आहे त्याच्यामध्ये लिहिताना काय सर्वात महत्त्वाचं आहे? ऑप्शन्स आहेत क्लिअरिटी इन रायटिंग, लेखी स्पष्टता. गुड हँडरायटिंग, चांगले हस्ताक्षर. रायटिंग इन अ बिग लेटर्स, मोठ्या अक्षरात लिहिणे. रायटिंग इन स्मॉल लेटर्स, छोट्या अक्षरात लिहिण्यात. तर ह्याच्यातलं डी ऑप्शन तर कट आहे. छोटं अक्षर लिहून सगळ्या स्टुडंट्सला ते दिसणार नाही. त्याच्यानंतर गुड हँडरायटिंग मॅटर करत नाही, विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे हे त्याच्यामध्ये जास्त महत्त्वाचं आहे. मग बी ऑप्शन देखील कटलं. मग राहिलं ए आणि सी. तर सीमध्ये मोठे लेटर्स लिहिण्यापेक्षा त्या लिहिण्यामध्ये क्लिअरिटी असणं जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे आपलं करेक्ट आन्सर काय असणार आहे? ए, क्लिअरिटी इन रायटिंग, लेखी स्पष्टता त्याच्यामध्ये असली पाहिजे, म्हणजेच ते स्टुडंटला उमजेल, समजेल आणि त्याच्यामध्ये लिखाणाचं काम काय आहे स्पष्ट होईल. नेक्स्ट क्वेश्चन. एज्युकेशन इज अ पॉवरफुल इन्स्ट्रुमेंट ऑफ. शिक्षण हे एक शक्तिशाली साधन आहे. कोठे हे शक्तिशाली साधन आहे असं म्हणू शकतो? ऑप्शन्स आहेत सोशल ट्रान्सफॉर्मेशन, सामाजिक रूपांतर. पर्सनल ट्रान्सफॉर्मेशन, वैयक्तिक रूपांतर. कल्चरल ट्रान्सफॉर्मेशन, सांस्कृतिक रूपांतर. डी, ऑल ऑफ द अबव, वरील सर्व. त्यापैकी करेक्ट ऑप्शन काय असायला पाहिजे? कुठे शक्तिशाली आहे साधन शिक्षण म्हणजे? ऑफकोर्स ए, बी आणि सी तिन्ही ऑप्शन करेक्ट असणार आहेत. आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे डी, ऑल ऑफ द अबव. कारण कुठल्याही क्षेत्रात शिक्षण जर घेतलेलं असेल तर ते तिथे उपयोगी पडतं. ते एक शक्तिशाली साधन म्हणून काम करतं. म्हणून आपलं करेक्ट आन्सर इथं डी आलेलं आहे. ऑल ऑफ द ऑप्शन्स आर करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. हाऊ डज अ टीचर कॅन इम्प्रूव्ह द अटेन्शन ऑफ स्टुडंट. शिक्षक एखाद्या विद्यार्थ्यांचे लक्ष कसे सुधारू शकेल? तर स्टुडंट्सचं लक्ष आपल्याला सुधारायचं आहे ॲज अ टीचर म्हणून, किंवा टीचरला ते करायचं असेल तर ते कसा करेल किंवा ऑप्शन्सपैकी काय करू शकेल म्हणजे त्यांचं स्टुडंट्सचं अटेन्शन वाढेल. ऑप्शन्स आहेत बाय इंट्रोड्युसिंग इंटरेस्टिंग वेज ऑफ टीचिंग, एक्झाम्पल थ्रू टीचिंग एड्स एक्सेट्रा. म्हणजे शिकवण्याच्या मनोरंजक मार्गाचा परिचय करून, उदाहरणार्थ माध्यमातून शिक्षण, कुठल्या जे काही एड्स आहेत, टीचिंग एड आहेत, प्रोजेक्टर आहे, व्हिडिओ आहे ते दाखवून त्याच्यामधून शिकवायचं. किंवा मॉनिटरिंग बाय हेडमास्टर, प्रिन्सिपल, मुख्याध्यापक किंवा प्रिन्सिपलकडून देखरेख करण्याने. बाय ऑब्झर्वेशन, निरीक्षणाद्वारे. बाय केअरफुल अँड सेल्फ मॉनिटरिंग, म्हणजे काळजीपूर्वक स्वतःची देखरेख ठेवून. त्याच्यामधून
स्टुडंट्सचं अटेन्शन कसं वाढेल, तर ऑफकोर्स ए करेक्ट आन्सर आहे, कारण त्यांचा इंटरेस्ट वाढला तरच त्यांचं अटेन्शन देखील वाढेल. म्हणून इथं करेक्ट ऑप्शन ए आहे. बाय इंट्रोड्युसिंग इंटरेस्टिंग वेज ऑफ टीचिंग, एक्झाम्पल थ्रू टीचिंग एड्स. नेक्स्ट क्वेश्चन, करिक्युलम इज डॅश डॅश. अभ्यासक्रम आहे कसा आहे? ऑप्शन्स आहेत कोर्स टू बी टॉट, कोर्स शिकवला जाईल असा. सिलेबस अँड अकॅडमिक ॲक्टिव्हिटी, अभ्यासक्रम आणि शैक्षणिक क्रियाकलाप. को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, सह अभ्यासक्रम उपक्रम. ओव्हरऑल ॲक्टिव्हिटीज ऑफ ॲन इन्स्टिट्यूशन, संस्थेच्या सर्व क्रियाकलापांवर. करिक्युलम काय आहे, तर सांगायचा अभ्यासक्रम काय आहे, तर सगळ्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत इन्स्टिट्यूशनच्या त्याच्यावरती अवलंबून आहे. संस्थेच्या सर्व क्रियाकलापावर अवलंबून आहे, किंवा त्यालाच आपण अभ्यासक्रम करिक्युलम असं म्हणू शकतो. पुढचा प्रश्न, अ चाइल्ड मे हॅव हिअरिंग इम्पेअरमेंट इफ, एखाद्या मुलास ऐकण्याची कमजोरी असू शकते जर. तर ऑप्शन्सपैकी सांगायचं काय असेल, तर त्या मुलास ऐकण्याची कमजोरी आहे असं आपण समजू शकतो. ऑप्शन्स आहेत ही स्पीक्स लाऊडली अनयुजली, तो मोठ्या मोठ्याने असामान्यपणे बोलतो. ही कम्स नियरर टू द स्पीकर ड्युरिंग कन्व्हर्सेशन, तो संभाषणादरम्यान स्पीकरजवळ येतो. ही जनरली सेज प्लीज रिपीट टू द टीचर, तो सहसा शिक्षकांना कृपया पुन्हा सांगा असे म्हणतो. तर यापैकी काय करेक्ट आन्सर असणार आहे याचं? तिन्ही हा ऑप्शन आपले करेक्ट असणार आहे तिथे, म्हणजे डी ऑप्शन आपलं करेक्ट असणार आहे, कारण वरचे तिन्ही ज्या गोष्टी आहेत त्यातून असं आपल्याला दिसतं की त्या मुलाला ऐकण्याची कमजोरी आहे, किंवा त्यातून त्याला ऐकू येत नाही आहे म्हणून तो पुन्हा पुन्हा रिपीट करायला सांगतोय. म्हणून याचं करेक्ट ऑप्शन डी आहे, ऑल ऑफ दी अबोव. पुढचा प्रश्न बघूया, अ गुड टीचर इज वन हू, एक चांगला शिक्षक म्हणजे कोण असतो, किंवा एक चांगला शिक्षक म्हणजे डॅश डॅश काय करतो. ऑप्शन्स आहेत गिव्स युजफुल इन्फॉर्मेशन, उपयुक्त माहिती देते. इन्स्पायर स्टुडंट्स टू लर्न, विद्यार्थ्यांना शिकण्यास प्रेरित करते. गिव्स प्रिंटेड नोट्स टू स्टुडंट्स, विद्यार्थ्यांना छापील नोट्स देते. एक्सप्लेन कन्सेप्ट अँड प्रिन्सिपल, संकल्पना आणि तत्त्व स्पष्ट करतात. काय माहिती करायला पाहिजे? माहिती देणं किंवा छापील नोट्स देणं, संकल्पना स्पष्ट करणं, हे सगळं करणं म्हणजे एक चांगला शिक्षक नाही. तर चांगल्या शिक्षकाला काही नैतिक कार्य पण करावं लागतं, स्टुडंटला सपोर्ट पण द्यावा लागतो, मग तो एक चांगला शिक्षक होतो. ह्याच्यातलं करेक्ट आन्सर काय असणार आहे? बी, इन्स्पायर स्टुडंट्स टू लर्न, म्हणजे विद्यार्थ्यांना शिकण्यास प्रेरित केलं पाहिजे, म्हणजे बाकीच्या गोष्टी त्यांना आपोआप चांगल्या समजतील. हे एका चांगलं शिक्षकच काम करू शकतो. म्हणून याचं करेक्ट ऑप्शन काय आहे? बी. नेक्स्ट क्वेश्चन, टीचर युजेस व्हिज्युअल एड्स टू मेक लर्निंग, शिक्षक शिक्षणासाठी दृश्यमान एड्सचा वापर करतात. कशासाठी करतात? ऑप्शन्स आहेत मोर नॉलेजेबल, अधिक ज्ञानी, क्विकर म्हणजे जलद, इंटरेस्टिंग म्हणजे मनोरंजक, सिम्पल म्हणजे सोपं. तर यापैकी कुठला हेतू असेल हे एड्स यूज करण्याचा शिकवताना? सी, इंटरेस्टिंग, मनोरंजक. जे आपलं शिक्षण आहे ते मनोरंजक बनवण्यासाठी शिक्षक जे आहे ते या प्रकारचे व्हिज्युअल एड्स वापरत असतात, ज्याच्यातून स्टुडंट्स इन्स्पायर होतात, इंटरेस्ट निर्माण होतं आणि मग शिक्षणासाठी ते तयार होतात. पुढचा प्रश्न बघूया, व्हॉट इज द मोस्ट इफेक्टिव्ह वे टू रिफॉर्म द ॲग्रेसिव्ह बिहेवियर ऑफ द चाइल्ड, मुलाच्या आक्रमक वर्तनामध्ये सुधारणा करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग कोणता? एखादा मुलगा किंवा स्टुडंट हा वागणुकीमध्ये चांगला नाही आहे, आक्रमक आहे, काहीतरी गोष्टी त्याच्यामध्ये असू शकतात, मग त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी किंवा त्याला चांगला मार्ग दाखवण्यासाठी काय ऑप्शन आहे ते सांगायचं आहे. आपले ऑप्शन्स आहेत ही शुड बी पनिश सेव्हरली, त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. हे शुड बी इग्नोर, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. हे शुड बी केप्ट इन आयसोलेशन, त्याला एकाकीपणात ठेवलं पाहिजे. डी, रिझन फॉर दिस बिहेवियर शुड बी इन्व्हेस्टिगेटेड, म्हणजे या वर्तनाचं कारण शोधली पाहिजे, तो व्यक्ती असा का वागतोय याबद्दल कारण शोधलं पाहिजे. मग त्याला कठोर शिक्षा देऊन, त्याला इग्नोर करून किंवा एकाकीपणात ठेवून त्याला त्याचं सुधारणा होणार आहे का, किंवा त्याच्या वर्तनामध्ये काही बदल होणार आहेत का? नाही. मग आपल्याला काय करायला पाहिजे? आपलं एकच ऑप्शन इथे करेक्ट दिसत आहे, ते आहे रिझन फॉर दिस बिहेवियर शुड बी इन्व्हेस्टिगेटेड, म्हणजे त्याचा असं वागण्याचा रिझन शोधलं पाहिजे, त्याच्यावरती काम केलं पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये सुधारणा घडून येईल. म्हणजे आपल्या प्रश्नाचा आन्सर देखील हेच आहे, रिझन फॉर दिस बिहेवियर शुड बी इन्व्हेस्टिगेटेड. या वर्तनाची कारणं शोधली पाहिजेत, म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये सुधारणा करता येईल. आणि याच्या टीचिंग युनिट वरचे 10 प्रॅक्टिस क्वेश्चन्स आपण बघतोय. आजचा पहिला प्रश्न आहे, डॅश डॅश इज कन्सिडर अ साइन ऑफ मोटिवेटेड टीचिंग, डॅश डॅश हे प्रेरित शिक्षणाचे लक्षण मानले जाते. काय? ऑप्शन्स आहेत मॅक्झिमम अटेंडन्स इन क्लास, वर्गात जास्तीत जास्त उपस्थिती. रेमेडियल वर्क गिवन बाय द टीचर, शिक्षकाने दिलेली उपचारात्मक कामे. क्वेश्चनिंग बाय स्टुडंट्स, विद्यार्थ्यांकडून प्रश्न. पिन ड्रॉप सायलेन्स इन द क्लास, वर्गात पिन ड्रॉप सायलेन्स.
तर हे प्रेरित शिक्षणाचं लक्षण कुठलं मानलं जाईल? हे सगळ्याच गोष्टी आहेत ते आपल्याला चांगल्या आणि पॉझिटिव्ह वाटतात. पण जेव्हा स्टुडंट स्वतःहून काहीतरी शिक्षकांना विचारतो, म्हणजे त्याचा इंटरेस्ट आहे किंवा तो त्यामध्ये मग्न आहे त्या शिक्षणामध्ये, किंवा जो शिक्षक आपल्याला माहिती देतो त्याच्यामध्ये, मग आपलं करेक्ट आन्सर काय यायला पाहिजे इथे? क्वेश्चनिंग बाय स्टुडंट्स. जेव्हा समोरच्याचा फीडबॅक किंवा रिप्लाय आपल्याला मिळतो तेव्हा ते संभाषण सक्सेसफुल होतं किंवा चांगलं होत आहे हे त्याचं एक लक्षण मानलं जातं. म्हणून इथे काय आहे? डॅश डॅश इज कन्सिडर्ड अ साइन ऑफ मोटिवेटेड टीचिंग. क्वेश्चनिंग बाय स्टुडंट्स इज कन्सिडर अ साइन ऑफ मोटिवेटेड टीचिंग. म्हणून आपल्याला याचं आन्सर सी मिळालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पॅरेंट्स शुड प्ले अ डॅश डॅश रोल इन अ लर्निंग प्रोसेस ऑफ यंग चिल्ड्रन. लहान मुलांच्या शिक्षण प्रक्रियेमध्ये पालकांनी एक डॅश डॅश भूमिका निभावली पाहिजे. कशी भूमिका निभावली पाहिजे पालकांनी? तर ऑप्शन्स आहेत निगेटिव्ह असायला पाहिजे का? नाही, म्हणजे इथं आपलं एक ऑप्शन कट झालेला आहे. नेक्स्ट आहे प्रोॲक्टिव्ह म्हणजे सक्रिय. तिसरं आहे सिम्पॅथेटिक सहानुभूतीशील. न्यूट्रल म्हणजे तटस्थ. त्याचं करेक्ट आन्सर काय असायला पाहिजे? सहानुभूती, नकारात्मक आणि तटस्थ राहणं योग्य आहे का? नाही. तर त्याच्यामध्ये कसं असलं पाहिजे? सक्रिय. मग आपल्या याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? बी प्रोॲक्टिव्ह, सक्रिय असलं पाहिजे, तेव्हा ती भूमिका योग्य प्रकारे निभावली जाईल. नेक्स्ट क्वेश्चन. Kritika, who does not talk much at home, talks a lot at school. It shows that. घरी जास्त बोलत नसलेली कृतिका शाळेत खूप बोलते, हे दाखवते की. हे कशाचं लक्षण असू शकतं किंवा ह्याच्यावरून आपल्याला काय समजतं सांगायचे. ऑप्शन्स आहेत. अ स्कूल प्रोव्हाइड्स अपॉर्च्युनिटीज टू चिल्ड्रन टू टॉक अ लॉट. शाळा मुलांना बऱ्याच बोलण्याच्या संधी देते. टीचर्स डिमांड दॅट चिल्ड्रन शुड टॉक अ लॉट ॲट स्कूल. मुलांनी शाळेत बरेच बोलावे अशी शिक्षकांची मागणी असते म्हणून. सी शी डज नॉट लाईक हर होम ॲट ऑल. तिला तिचे घर अजिबात आवडत नाही. डी हर थॉट्स गेट एक्नॉलेज ॲट स्कूल. तिच्या विचारांचा शाळेत प्रवेश होतो. याच्यापैकी काय आन्सर करेक्ट असू शकतं? याच्यामध्ये एकही म्हणजे असं आपल्याला चूक कुठली आहे गोष्ट हे लगेच ऑप्शनमध्ये कळून येते. मग याचा आपलं करेक्ट आन्सर असणार डी हर थॉट्स गेट एक्नॉलेज ॲट स्कूल. म्हणजे तिच्या विचारांना शाळेत प्रवेश होतो म्हणून ती घरी जास्त न बोलता शाळेमध्ये जास्त बोलते. बाकीचे ऑप्शन्स का असू शकत नाही? तर तिथं शाळेमध्ये फक्त बोलण्यासाठी येतात का मुलं? नाही. शाळेत बोलण्याची संधी मिळते म्हणून ती जास्त बोलू शकते का? नाही. आणि तिला तिचं घर आवडू शकत नाही असं तर होऊ शकत नाही. म्हणून आपलं करेक्ट आन्सर काय असणार आहे? डी हर थॉट्स गेट एक्नॉलेज ॲट स्कूल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द मेजर ऑब्जेक्टिव्ह ऑफ एज्युकेशन इज डॅश डॅश. शिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे काय? ऑप्शन्स आहेत. रिफॉर्मिंग सोसायटी, समाज सुधारणे, मेकिंग स्टुडंट डिसिप्लिन, विद्यार्थ्यांना शिस्त बनवणे, डेव्हलपिंग इनहेरिटन्स ॲबिलिटी पॉवर ऑफ स्टुडंट्स, विद्यार्थ्यांची अंतर्निहित क्षमता शक्ती विकसित करणे, मेकिंग स्टुडंट्स फॉलोवर ऑफ द टीचर, विद्यार्थ्यांना शिक्षकांचे अनुयायी बनवणे. डी ऑप्शन तर असू शकत नाही. शिक्षकांचा हा उद्देश मुळीच नसतो. मग विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी शिक्षण दिलं जातं का? नाही. रिफॉर्मिंग सोसायटी सुधारण्यासाठी म्हणजे सगळे शिक्षण घेतात असं पण नाही. मग समाज सुधारणार नाही असं होणार आहे का? नाही. मी तर करेक्ट आन्सर काय असायला पाहिजे? सी डेव्हलपिंग इनहेरंट ॲबिलिटीज पॉवर ऑफ स्टुडंट्स. विद्यार्थ्यांची अंतर्निहित क्षमता शक्ती विकसित करणे हा त्याचा मुख्य उद्दिष्ट असतो. म्हणजे त्यांनी जर शाळेत आल्यानंतर त्यांना या सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजे, त्यांची शक्ती विकसित झाली पाहिजे. म्हणून याचं करेक्ट आन्सर आपलं सी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. मोस्ट स्टुडंट्स इन मिडायवल युनिव्हर्सिटी लर्न बाय. मध्ययुगीन विद्यापीठांमधील बहुतेक विद्यार्थ्यांनी शिकलेले आहे. काय शिकलेले आहे? कसे शिकलेले आहे? ऑप्शन्स आहेत. लॅबोरेटरी एक्सपेरिमेंट, प्रयोगशाळा, रिडिंग द बायबल वाचून, लिसनिंग द लेक्चर्स बाख्याने ऐकत, स्टडिंग इन लायब्ररीज ग्रंथालयामध्ये अभ्यास करत. लायब्ररी, प्रयोगशाळा हे तर आत्ता आलेले आहेत म्हणजे हे दोन ऑप्शन तर कट आहेत आपले. रिडिंग बायबल वाचून फक्त विद्यार्थी शिकले असतील का? नाही. मग कसं? करेक्ट ऑप्शन आहे लिसनिंग द लेक्चर्स. आपले 3 ऑप्शन गळाल्यानंतर एकच आपल्याला करेक्ट ऑप्शन मिळतं ते म्हणजे लेक्चर्स ऐकून म्हणजे व्याख्याने ऐकून मध्ययुगीन विद्यापीठांमधील बहुतेक विद्यार्थी हे शिकलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. अ टीचर एन्काउंटर्स व्हेरियस प्रॉब्लेम्स ड्युरिंग हिज प्रोफेशनल एक्सपिरियन्स. हे शुड. शिक्षक आपल्या व्यावसायिक अनुभवादरम्यान विविध समस्या सामोरे जातो. त्याने काय केलं पाहिजे? ऑप्शन्स आहेत. रिझाईन फ्रॉम हिज पोस्ट इन सच सिच्युएशन. अशा परिस्थितीत आपल्या पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे का? नाही. मग आपलं करेक्ट ऑप्शन हे असणार आहे का? नाही. डू रिसर्च ऑन दॅट प्रॉब्लेम अँड फाइंड अ सोल्युशन. त्या समस्येवर संशोधन करा आणि तोडगा काढा. तिसरा आहे अवॉइड द प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन. समस्या प्रधान परिस्थिती टाळा. टेक द हेल्प ऑफ द हेड ऑफ द इन्स्टिट्यूशन. संस्थेच्या प्रमुखाची मदत घ्या.
तर ह्यापैकी ए नसणार आहे, सी पण नसणार आहे. आपल्याला समस्यांना सामोरं जाणं पहिल्यापासून शिकवलेलं जातं. मग इथं आपण समस्याप्रधान परिस्थिती टाळू शकतो का? नाही. मग ए आणि सी आपले ऑप्शन्स कट होणार. मग आपलं करेक्ट आन्सर काय असणार आहे? बी, डू रिसर्च ऑन प्रॉब्लेम्स अँड फाइंड अ सोल्युशन. आपल्याला सुरुवातीपासून हेच शिकवलं जातं आणि एक शिक्षकसुद्धा हेच करत असतो की प्रॉब्लेम काय आहे त्याच्यावरती सोल्युशन शोधत असतो आणि म्हणजेच त्याला संशोधन करून त्याच्यावर तोडगा काढायचा असतो. म्हणजेच आपलं करेक्ट आन्सर बी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इफेक्टिव्ह लर्निंग मीन्स प्रभावी शिक्षणाचा अर्थ काय? ऑप्शन्स आहेत मॉडिफिकेशन इन बिहेवियर ऑफ लर्नर, शिकणाऱ्याच्या वागण्यात बदल, कन्सिस्टन्सी इन बिहेवियर ऑफ लर्नर, शिकणाऱ्याच्या वागण्यात सुसंगतता, टू रिकॉल इन्फॉर्मेशन बाय द लर्नर, शिकाऊ व्यक्तीकडून माहिती परत मिळवणे, गुड परफॉर्मन्स अँड लर्नर इन एक्झामिनेशन, परीक्षेत शिकणाऱ्यांची चांगली कामगिरी. प्रभावी शिक्षण म्हटल्यानंतर तिथे घोकंपट्टी की चालणार आहे का? किंवा परीक्षेमध्ये जे रिझल्ट मिळणार आहे तो प्रभावी शिक्षण असणार आहे का? नाही. मग आपलं सी आणि डी ऑप्शन इथे चूक आहे. मग कन्सिस्टन्सी इन बिहेवियर ऑफ लर्नर, शिकणाऱ्याच्या वागण्यात सुसंगतता यावी हे म्हणजे प्रशिक्षण आहे का? प्रभावी शिक्षण आहे का? नाही. मग आपलं करेक्ट आन्सर काय असणार आहे? ए, मॉडिफिकेशन इन बिहेवियर ऑफ लर्नर, शिकणाऱ्याच्या वागण्यात बदल घडवणे, त्याच्यामध्ये चांगला बदल घडवून आणणे, त्याला एक चांगला नागरिक बनवणे हे त्याचं अर्थ असतो. म्हणून प्रभावी शिक्षणाचा अर्थ हा शिकणाऱ्याच्या वागण्यात बदल असा म्हणू शकतो आपण. नेक्स्ट क्वेश्चन, हु इज बेटर टीचर, उत्तम शिक्षक कोण आहे? द वन स्ट्रिक्टली फॉलोज द डिसिप्लिनरी गाईडलाईन, एक कठोरपणे तात्पुरते मार्गदर्शक तत्वांचा अनुसरण करत असतो तो? नाही. द वन हू इज डिवोटिंग फुल टाईम टू स्कूल, जो शाळेला पूर्ण वेळ घालवतो. एखादा शिक्षक जर शिकवतच नाही आहे पण शाळेतच पूर्ण वेळ घालवतो, मग तो उत्तम शिक्षक असेल का? नाही. द वन हू इज इंटरेस्टेड इन ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ स्टुडंट, ज्याला विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये रस असेल, हे ऑप्शन कदाचित आपलं करेक्ट असू शकतं. शिक्षकाचं प्रत्येक हे मत असतं. नेक्स्ट ऑप्शन बघूया, द वन हू डेव्हलप्स क्वालिटी लिडरशिप इन स्टुडंट्स, जो विद्यार्थ्यांमध्ये दर्जेदार नेतृत्व विकसित करतो. तर शिक्षक फक्त नेतृत्व विकसित करत नाही, तो आणखीन बऱ्याच गोष्टी निर्माण करतो. मग त्या ऑप्शन्सपैकी आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे सी, द वन हू इज इंटरेस्टेड इन ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ स्टुडंट्स, सगळ्याच गोष्टींचा विचार करणं, सगळ्याच बाजूंनी त्याची डेव्हलपमेंट करणं हे एक उत्तम शिक्षक करू शकतो किंवा उत्तम शिक्षक तोच असतो जो ह्या सगळ्या गोष्टी स्टुडंट्समध्ये इनबिल्ड करतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्टुडंट हू कीप्स ऑन आस्किंग क्वेश्चन्स इन क्लास, वर्गात प्रश्न विचारत राहणारा विद्यार्थी, त्याच्यासोबत काय केलं पाहिजे किंवा तो कसा असला पाहिजे? ऑप्शन्स आहेत शुड बी ॲडवाइज टू मीट टीचर पर्सनली, शिक्षकांनी वैयक्तिकरित्या भेटण्याचा सल्ला दिला पाहिजे. शुड बी एनकरेज टू पार्टिसिपेट इन क्लासरूम डिस्कशन, वर्ग चर्चेत भाग घेण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे. शुड बी एनकरेज फॉर सेल्फ लर्निंग, स्वतःची शिक्षणाची प्रोत्साहित केले पाहिजे शिक्षणासाठी. शुड बी एनकरेज फॉर कंटिन्यू क्वेश्चनिंग, चौकशी सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे. त्याच्यामधनं काय केलं पाहिजे? जेव्हा एखादे विद्यार्थी आपल्याला वर्गामध्ये प्रश्न विचारतो, शिक्षकांनी काय केलं पाहिजे? करेक्ट ऑप्शन आहे डी, शुड बी एनकरेज फॉर कंटिन्युअस क्वेश्चनिंग, म्हणजे त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर पण दिलं पाहिजे आणि त्याला एनकरेज केलं पाहिजे. हां बाबा, तू करेक्ट करतोय, प्रश्न विचारतोय, म्हणजे तुला समजतंय, तू हे गोष्ट जी आहे ती चांगली गोष्ट आहे, तुझ्यामधली क्युरियासिटी आहे ती तुला खूप मदत करणार आहे, तू कंटिन्यू करत राहा, असा एक शिक्षक त्या विद्यार्थ्याला सल्ला देऊ शकतो आणि हे करणं योग्य आहे. म्हणून आपलं करेक्ट आन्सर इथे डी आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, अचिव्हमेंट टेस्ट आर कॉमनली यूज फॉर द पर्पज ऑफ, उपलब्धी चाचण्या सामान्यतः या उद्देशाने वापरल्या जातात. असेसिंग द अमाऊंट ऑफ लर्निंग आफ्टर टीचिंग, शिकवल्यानंतर शिक्षण किती प्रमाणात आहे याचे मूल्यांकन करण्यासाठी. मेकिंग सिलेक्शन्स फॉर स्पेसिफिक जॉब, विशिष्ट नोकरीसाठी निवड करण्यासाठी. सिलेक्टिंग कॅन्डिडेट्स फॉर कोर्ससाठी उमेदवारांची निवड करण्यासाठी. आयडेंटिफाईंग स्ट्रेंथ्स अँड विकनेस ऑफ लर्नर्स, विद्यार्थ्यांची शक्ती आणि कमकुवतपणा ओळखण्यासाठी. तर मुळात अचिव्हमेंट टेस्ट म्हणजे या नावातच आहे की अचीव काय काय केलं त्याचं इव्हॅल्युएशन करण्यासाठी हे टेस्ट असतात. मग अशा अर्थाचं कुठलं ऑप्शन आपलं करेक्ट आहे? तर त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे ए. म्हणजे आपण बघितलं तर लास्ट क्वेश्चनमध्ये की जेव्हा विद्यार्थी काहीतरी स्किल डेव्हलप करतो त्याचं स्किलचं मूल्यमापन करण्यासाठी ही चाचणी वापरली जाते, ज्याला नाव आहे अचिव्हमेंट टेस्ट. म्हणून त्याचे बाकीच्या ऑप्शन्सकडे आपलं लक्षच नाही गेलं पाहिजे. अचिव्हमेंट टेस्ट आल्यानंतर तिथं मूल्यांकन किंवा मूल्यमापन हा शब्द आला पाहिजे, म्हणजे आपलं करेक्ट आन्सर लगेच मिळून जाईल. याचं करेक्ट आन्सर ए आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इमोशनल ॲडजस्टमेंट ऑफ स्टुडंट्स इज इफेक्टिव्ह इन, विद्यार्थ्यांचे भावनिक समायोजन येथे प्रभावी आहे. कोठे विद्यार्थ्यांचं भावनिक समायोजन हे योग्य आहे? आपले ऑप्शन्स आहेत पर्सनॅलिटी फॉर्मेशन, क्लास टीचिंग, डिसिप्लिन अँड दी ऑल ऑफ दी अबो. तर पर्सनॅलिटी किंवा विद्यार्थ्यांचं भावनिक गोष्ट बेस म्हणजे काय? त्यांचे इमोशन्स जर स्ट्रॉंग असतील, व्यवस्थित असतील, तर त्या कुठल्याही गोष्टी
चांगल्या प्रकारे करू शकतात. म्हणजे ऑप्शन्समध्ये दिलेले जे समायोजन करण्यासाठीचे जे पॉईंट्स दिलेले आहेत ते सगळेच ऑप्शन्स आपल्याला इथे करेक्ट दिसत आहेत. मग आपल्या या क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे? डी, ऑल ऑफ द अबोव. वरील सर्व ऑप्शन्स जे आहेत ते करेक्ट आन्सर आहेत. तर विद्यार्थ्यांचं भावनिक समायोजन कुठे कुठे प्रभावी होतं? या तिन्ही गोष्टीमध्ये, या तिन्ही ऑप्शन्समध्ये ह्याचं समायोजन इथं प्रभावी ठरतं. ऑल ऑफ द अबोव वरील सर्व गोष्टी या करेक्ट आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ब्लॅकबोर्ड कॅन बी इन्क्लुडेड इन विच ग्रुप कॅटेगरी ऑफ टीचिंग एड्स. टीचिंग एड्स माहिती आहेत आपल्याला काय आहेत? जे टीचर आपले शिक्षण किंवा आपलं टीचिंग हे चांगल्या प्रकारे व्हावं यासाठी काही वस्तूंचा वापर करतात, काही एड्स वापरतात, त्याला आपण टीचिंग एड्स असं म्हणतो. मराठीमध्ये तो अर्थ काय त्या प्रश्नाचा? ब्लॅकबोर्ड्स कोणत्या गटात वर्गातील अध्यापन एड्समध्ये समाविष्ट केला जाऊ शकतो? टीचिंग एड्समध्ये कुठल्या टीचिंग एड्समध्ये ब्लॅकबोर्ड हा येतो? ऑप्शन्स आहेत ऑडिओ एड्स म्हणजे ऐकण्यासारखे एड्स आहेत, वस्तू आहेत, मटेरियल आहे. व्हिज्युअल एड्स म्हणजे दृश्य म्हणजे दिसणारे आहे. ऑडिओ व्हिज्युअल म्हणजे दिसणारे आणि ऐकू येणारे दोन्ही. आणि डी, नन ऑफ दी अबो. तर ह्याच्यातलं काय आन्सर यायला पाहिजे याचा? बी, व्हिज्युअल एड्स. फळ्यावर लिहिल्यानंतर आपल्याला ऐकू येणार आहे का? नाही. किंवा ते आपोआप एक्सप्लेन होणार आहे का? नाही. चलचित्र असणार आहे का? ते नाही. ब्लॅकबोर्डवर लिहिणं म्हणजे काय असणार आहे? व्हिज्युअल एड्स असणार आहे, कारण ते दृश्य म्हणजे डोळ्यांना दिसणार आहे जे ब्लॅकबोर्डवर लिहिणार आहोत. म्हणून हा टीचिंग एड्सच्या व्हिज्युअल एड्समध्ये येतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज रिलेटेड विथ टीचिंग स्किल्स. पुढीलपैकी कोणते शिक्षण कौशल्याशी संबंधित आहे? आता कुठला अशी गोष्ट याच्यामध्ये टीचिंग स्किल जे टीचिंग स्किलशी रिलेटेड आहे? ऑप्शन्स आहेत ब्लॅकबोर्ड रायटिंग, ब्लॅकबोर्ड लेखन, सॉल्विंग क्वेश्चन प्रश्न सोडवत आहे, आस्किंग क्वेश्चन्स प्रश्न विचारत आहे, डी, ऑल ऑफ द अबोव वरील सर्व. तर यातलं करेक्ट आन्सर काय असायला पाहिजे? डी, ऑल ऑफ द अबोव. कारण सगळ्याच गोष्टीमध्ये स्किल्स आवश्यक आहेत, टीचिंग स्किल आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही ब्लॅकबोर्ड लेखन करता तेव्हा देखील तुम्हाला लिहिण्याचं कौशल्य पाहिजे. प्रश्न सोडवता तेव्हा तुम्हाला ते प्रश्न सोडवता येण्याचं कौशल्य पाहिजे. प्रश्न विचारण्यासाठी तुम्हाला काहीतरी समजलं पाहिजे, मग तुम्ही त्याच्यावरती प्रश्न विचाराल. म्हणून तिन्ही ऑप्शनसाठी टीचिंग स्किल्स आवश्यक आहेत किंवा हे टीचिंग स्किल्सशी रिलेटेड आहेत. म्हणून आपलं करेक्ट ऑप्शन काय असणार आहे इथे? डी, ऑल ऑफ द अबोव वरील सर्व ऑप्शन्स जे आहेत ते करेक्ट आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे ॲट ऑथॉरिटियल लेवल ऑफ टीचिंग. अध्यापनाची अधिकृत पातळी कोणती? हे सगळ्या टीचिंगच्या लेवल्स आहेत किंवा टीचिंगच्या मेथड्स आहेत. तर त्यापैकी एक कन्फर्म किंवा अधिकृत पातळी कोणती आहे? ऑप्शन्सपैकी अधिकृत पातळी कुठली आहे? आपल्याला ऑप्शन्स दिलेत टीचिंग सेंटर, शिक्षक केंद्रित, चाइल्ड सेंटर बाल केंद्रित, हेडमास्टर सेंटर्ड, मुख्याध्यापक केंद्रित आणि एक्सपिरियन्स बेस्ड अनुभवी आधारित. तर यापैकी कुठली एक पातळी आहे? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे टीचिंग सेंटर्ड. बाकीच्या तिन्ही जे आहेत त्या अशाच दिलेल्या आहेत, ते आपल्याला अभ्यासामध्ये नाही आहे किंवा अशा कुठल्याही प्रकारच्या अध्यापनाची अधिकृत पातळी नाहीत. मग ही जी आहे ती एकच अध्यापनाची अधिकृत पातळी आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कॅरेक्टर इज डेव्हलप बाय. चारित्र्य विकसित केले आहे किंवा केले जाते कुठल्या गोष्टींवरती? ऑप्शन्स आहेत विल पॉवर म्हणजे इच्छाशक्ती, कंडक्ट अँड बिहेवियर आचरण आणि वर्तन, मॉरॅलिटी म्हणजे नैतिकता आणि डी, ऑल ऑफ द अबोव वरील सर्व. तर कुठल्या गोष्टींनी कॅरेक्टर तयार होऊ शकतं? ऑफकोर्स विल पॉवर पाहिजे तुम्हाला कॅरेक्टर डेव्हलप करायचं असेल तर, आचरण आणि वर्तन चांगलं पाहिजे आणि नैतिकता तर पाहिजेच पाहिजे. म्हणजे आपलं करेक्ट आन्सर काय असणार आहे इथे पण? डी, ऑल ऑफ द अबोव वरील सर्व गोष्टी या चारित्र्य विकसित करण्यासाठी आवश्यक असतात किंवा या गोष्टी विकसित करत असतात. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट लेवल ऑफ टीचिंग लर्निंग. पुढीलपैकी कोणते अध्यापन शिक्षण स्तर नाही? जे पातळी आपण बघितलेले आहेत, स्तर बघितलेले आहेत आपण टीचिंगचे, त्यापैकी कुठलं नाही आहे आपल्याला सांगायचं. ऑप्शन्स आहेत डिफरन्सिएशन लेवल भेदभाव पातळी, मेमरी लेवल, रिफ्लेक्टिव्ह लेवल, अंडरस्टँडिंग लेवल. तर यापैकी कुठलं नसणार आहे? करेक्ट ऑप्शन आहे डी, डिफरेन्शिएटिव्ह लेवल भेदभाव पातळी. बाकीच्या तिन्ही जे आहेत ते अध्यापनाचे शिक्षणाचे स्तर आहेत म्हणजे टीचिंगचे लेवल्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. न्यूपा NUEPA इज मेनली कन्सर्न विथ. न्यूपा हे कशाशी संबंधित आहेत? आपले ऑप्शन्स आहेत एज्युकेशनल सुपरविजन, शैक्षणिक पर्यवेक्षण, एज्युकेशनल युनिटी शैक्षणिक ऐक्य, एज्युकेशनल प्लॅनिंग शैक्षणिक नियोजन, एज्युकेशनल इव्हॅल्युएशन शैक्षणिक उत्क्रांती. तर याचं करेक्ट आन्सर काय असणार? सी, एज्युकेशनल प्लॅनिंग शैक्षणिक नियोजन. न्यूपा काय करतं हे बघूया.
नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इन पेडागॉजी कम्प्युटर इज यूज्ड. अध्यापनशास्त्रात संगणक वापरला जातो. कशासाठी वापरला जातो? ऑप्शन्स दिलेले आहेत. टू मोटिवेट लर्नर, शिकणाऱ्याला उत्तेजन देणे. टू प्रोव्हाइड फीडबॅक, अभिप्राय प्रदान करण्यासाठी. टू इंटरॅक्ट विथ द लर्नर, शिकणाऱ्याशी संवाद साधण्यासाठी. फॉर ऑल ऑफ द अबोव, वरील सर्व गोष्टींसाठी. त्याचं करेक्ट आन्सर काय येणार आहे आपलं? डी, फॉर ऑल ऑफ द अबोव, वरील सर्व गोष्टींसाठी. एक्झाममध्ये देखील हा क्वेश्चन्स येऊ शकतो, कारण पेडागॉजी कम्प्युटर हे नवीन सिस्टीम आहे, शिक्षणामध्ये इन्क्लूड झालेली, टीचिंगमध्ये इन्क्लूड झालेली, त्यामुळे यावर प्रश्न येऊ शकतो. तर याची आपण अधिक इन्फॉर्मेशन घेण्यासाठी बघूया की इमेज. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज अन अप्रोच टू एज्युकेशनल प्लॅनिंग. पुढीलपैकी कोणता शैक्षणिक नियोजन करण्याचा दृष्टिकोन आहे? शैक्षणिक नियोजन करण्याचे दृष्टिकोन आहेत, त्यापैकी या ऑप्शन्सपैकी कुठले आहेत ते सांगायचं आपल्याला. ऑप्शन्स आहेत मॅन पॉवर अप्रोच, मनुष्यशक्ती दृष्टिकोन, सोशल डिमांड अप्रोच, सामाजिक मागणी दृष्टिकोन. सी, ए आणि बी बोथ. डी, नन ऑफ द अबोव, वरीलपैकी काहीही नाही. त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे सी, ए आणि बी बोथ, म्हणजे दोन दृष्टिकोन आहेत, मॅन पॉवर अप्रोच, सोशल डिमांड अप्रोच. तर नक्की आणखीन कुठले अप्रोच आहेत ते बघूया आपण. आता नेक्स्ट क्वेश्चन आणि आजच्या आपल्या व्हिडिओ सिरीजचा हा शेवटचा प्रश्न आहे. इन्स्टिट्यूशनल प्लॅनिंग शुड बी बेस्ड ऑन. संस्थात्मक नियोजन यावर आधारित असले पाहिजे. एक संस्था आहे त्याचं प्लॅनिंग कशावर आधारित असलं पाहिजे? आपले ऑप्शन्स आहेत एम अँड नीड, ध्येय आणि गरज, टाईम टेबल म्हणजे वेळापत्रक, ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे प्रशासन, नीड म्हणजे गरज. तर प्लॅनिंग इन्स्टिट्यूशनचं कशावर असलं पाहिजे? आपल्याला यातून करेक्ट आन्सर लगेच चॉईस करता आलं पाहिजे. करेक्ट आन्सर आहे एम अँड नीड, ध्येय आणि गरज. ध्येय आणि गरजावरच आपण नियोजन करत असतो. आपल्याला काय हवं आहे, त्याची गरज काय आहे हे ओळखूनच आपण नियोजन करत असतो. मग बाकीचे ऑप्शन्स जे आज आपल्याला फटाफट इस्केप करता येतील किंवा काढून टाकता येतील, मग याचं करेक्ट आन्सर आपल्याला लगेच मिळेल. तर आजचा आपला मास्टर मॉक जो टीचिंग ॲप्टिट्यूड होता त्याचे 80 प्रश्न झालेले आहेत. या 80 प्रश्नांपैकी एक्झाममध्ये नक्कीच 10 प्रश्न तर नसतात, पण आपले जे काही एक्झाममध्ये क्वेश्चन येतील त्यातले यापैकी क्वेश्चन नक्कीच असतील. आलटून पालटून कधी ऑप्शन्समधले प्रश्नात येतील किंवा प्रश्नातले उत्तरात येतील, असं काहीतरी होईल. पण या प्रश्नांमधून तुम्हाला नक्कीच एक्झाममध्ये हेल्प मिळणार आहे. असेच काही प्रश्नांची उत्तरं आपण शोधणार आहोत आणखीन वेगवेगळ्या टॉपिकवरती. आजच्या सेशनसाठी धन्यवाद.